त्या बेडकांचे आवाज किंवा नेचरचे आवाज किंवा खळखळणारे ते धबधबे, झरे, हे सगळंच माझ्यासाठी नवीन होतं. सगळंच नवीन होतं. म्हटलं स्वर्ग काय आहे ना, हे तेव्हा मला असं जाणवलं की अरे किती भारी. तसंच आमच्या लिंगाणाच्या बाबतीत आता क्लाइम्बिंग बऱ्याच वेळा आम्ही केलं. म्हणजे लिंगाणा किती वेळा आम्ही लोकांना चढवला पण. आणि आमच्यात असं नेहमी आहे की जर पर्वताने तुम्हाला स्वीकारलं तर तुम्ही त्याच्या शिखरावर पोहोचणार आहे. जर पर्वताने ठरवलं, हे सह्याद्रीत पण लागू होतं, जसं हिमालयात लागू होतं. आम्हाला जे क्लाइम्बिंग मध्ये शिकवलं तर काय आहे की पहिलं तुम्हाला सेफ व्हायचंय. बरोबर. म्हणजे रूल काय आहे की पहिले तुम्ही सेफ असाल तर तुम्ही तुमच्या लोकांना, आणि सेकंड पार्ट काय माहितीये का की रिस्क तुम्हाला तुमची घ्यायची, तुम्ही दुसऱ्याच्या जीवाची रिस्क नाही घ्यायची. आणि म्हणजे मी म्हणतो एक वेळेस तुम्ही निसर्गाला काही देऊ नका, पण तिथं तुम्ही घाण करू नका. बरोबर. म्हणजे तुम्ही जर जाताय तर निदान तुमची प्लास्टिकची बॉटल जी पाण्याची नेली ती तुम्ही रिटर्न तरी घेऊन या. राजगडाकडे गेलो तर फक्त काय गडावरच प्रत्येक वेळी नाही, मग खालना पाली गावातनं कसा दिसतो रे, मग आपण पलीकडे गेलो बुतोंडे खिंडीत ना, तिकडनं राजगड कसा दिसतोय, आणि मग त्या नजरेतनं ती नजर घेऊन ते कुठेतरी साठवणं आपल्या ह्याच्यात, आणि किंवा फोटो काढणं आणि तसं काढणं, ते करत गेलो. आणि त्यावेळेस नकाशे पण असे जेमतेम होते की असं मिळत नव्हते, म्हणजे पुस्तकातच ते मिळायचे. गेलं असतं. मग त्यानंतर प्रत्येक किल्ला तयार करणं हे एक, आणि 3D करतोय त्यामुळे चहू बाजूला तो तसा दिसायला पाहिजे. बरोबर. मग ह्याची स्टडी कशी केली तुम्ही? तर की आपण डोंबिवलीमध्ये गणेश मंदिर म्हणून आहे, तर तिथे पण आपण रायगड हा किल्ला बनवलेला, आणि त्या किल्ल्याचं ओपनिंग करण्यासाठी उद्धव ठाकरे आले होते. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती आज खूप छान असं डिस्कशन झालेलं आहे. गिर्यारोहक असे 2 मित्र आहेत आणि ते करता करता त्यांच्यातला कलाकार जागा झालेला आहे आणि त्यांनी मिनिएचर्स तयार करायला सुरुवात केली. एक किल्ल्याकडे एक वेगळ्या पद्धतीनं बघायला सुरुवात केली. तर हा प्रवास त्यांचा कसा झाला याबद्दल आपण त्यांच्यावर डिस्कशन केलेलं आहे. त्यासाठी आपल्याबरोबर अजय आणि संदीप हे दोघं गिर्यारोहक, गड किल्ला प्रेमी, रेस्क्यू ऑपरेशन करणारे मध्ये अग्रेसर, आणि शेवटची महत्वाची ओळख म्हणजे किल्ल्यांची प्रतिकृती तयार करणारे. तर खूप छान असं डिस्कशन झालेलं आहे. चला तर मग बघूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती नेहमीप्रमाणे एक नवीन सब्जेक्ट घेऊन येतोय. आज विषय सगळा वेगळा आहे. गिर्यारोहण वगैरे आहेच, पण याच्या व्यतिरिक्त त्याच्यातून काय कलाकार व्यक्तींना मिळू शकतं आणि ते कुठल्या लेवलपर्यंत त्यांची कला नेऊ शकतात याचं आज आपण इंट्रोडक्टरी बघणार आहे. तर याच्यासाठी माझ्याबरोबर आलेले आहेत आज पॉडकास्टला संदीप आणि अजय. नमस्कार. नमस्कार. तर तुमचा अनुभव कसा होता किंवा तुमची सुरुवात कशी झाली गिर्यारोहणामध्ये, आणि त्याच्यातून पुढचा इंटरेस्ट कसा निर्माण झाला, जो डोंगर, ऍक्च्युअल किल्ले जे शिवाजी महाराजांची स्मारकं आहेत, मेन ही आपल्या ऐतिहासिक ह्याचं आपलं संपत्ती आहे ऍक्च्युली महाराष्ट्राला लाभलेली, तर तो एक वेगळा पार्ट जो तुमच्या आयुष्यात आला की तुम्ही किल्ले मिनिएचर्स तुम्ही करताय. तर याची सुरुवात आपण कुठून झाली हे बघायचंय. तर सर्वप्रथम गोलगप्पावरती तुम्ही इंट्रोडक्शन करून द्या की तुम्ही कुठले आणि काय काय तुम्ही आयुष्यामध्ये इथंपर्यंत पोहोचायला, म्हणजे मिनिएचर्स तयार करण्यासाठी पोहोचायला काय काय गोष्टी केल्या. तर कसं होतं बालपण अजय? आता सुरुवातीपासून सांगायचं झालं तर पुण्यात जन्माला आलो, राहायला पुण्यातच आहे अजूनही. मेनली ह्या प्रवासाची सुरुवात जशी झाली की लहान होतो, शाळेत असताना आमच्या अवतीभोवतीची जी ज्या कॉलनीमध्ये आम्ही राहायचो तिथं छंद वर्ग चालायचे. त्या छंद वर्गाच्या माध्यमातून आमच्या माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेली जी दादा मंडळी होती, तर त्या छंद वर्गाच्या माध्यमातून ते दाते सर म्हणून होते, तर त्यांनी गड किल्ल्यांवरती या मोहिमा घेऊन जायला सुरुवात केली. ओके. आणि
ती सुरुवात जशी झाल्यानंतर मग आमच्या इथली मुलांना ते वेळ लागला किल्ल्यांवरती जायचं, जायचं. भटकंतीचं, फिरायचं, किल्ल्याचा अभ्यास करायचा, हा, किल्ला कसा पाहायचा, हा. हे सगळं त्या छंद वर्गाच्या माध्यमातून त्यांच्या मध्ये ते जोपासलं गेलं. बरोबर. आणि मग आम्ही लहान होतो, आम्हाला त्यातलं इतकं नॉलेज नव्हतं. पण मग हे सगळं चालत असताना हळूहळू ती पिढी मोठी होत गेली, त्यांच्या मागे मागे आम्ही पण हळूहळू मोठे होत गेलो. आणि मग ते कळायला लागले, अच्छा हे असे असे गड किल्ले फिरायला जातात. मग ते गड किल्ले फिरून आल्यानंतर ते त्यांचे अनुभव सांगायचे हा, आणि त्यांचे फोटोज आम्ही पाहायचो. हा. त्यावेळेस कोडॅकचा कॅमेरा असायचा बरोबर. आणि ते असे आता काही 36 ते फोटो असायचे ऍक्च्युली, Correct. रोल्स असायचे तेव्हा. Correct, एवढेच correct. फोटो. तर मग ते फोटोज बघायचो ना, आणि मग ते फोटो बघून इतकं इन्स्पायरिंग व्हायचं की इतकं असं आतून व्हायचं, अरे किती भारी. हम्म. आणि लहान होतो, कधी खरं तर कधी पुण्याच्या बाहेरच गेलो नव्हतो. महाराष्ट्र खूप लांब राहिला, महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर किंवा भारतात, असं बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर मग ते फोटोज वगैरे बघितल्यानंतर मग पहिला त्याच्यात मी बघितलं की हरिश्चंद्रगड होता. हरिश्चंद्रगडावरचे पावसाळ्यातलं क्लायमेट आणि ह्या सगळ्या गोष्टी, तिथे फोटोज बघितले. आणि फोटो बघितल्यानंतर याचे अरे बापरे म्हटले, हे काय आहे? काय आहे? निसर्ग कसा असतो हे सगळं डोळ्यांनी त्या कधी पाहायला मिळालं नव्हतं, हे फोटोच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि म्हणून मग असं वाटलं, अरे आपल्याला पण जायला पाहिजे, आपल्याला पण असं. मग ते आतून यायला लागलं की नाही, मग मी या दादा मंडळांच्या मग आम्ही मागे जायला लागलो की आम्हाला घेऊन जा, आम्हाला घेऊन जा. मी तर लहान होतो, बरोबर. ते तू थोडा मोठा हो, तू थोडा मोठा हो, मग मी घेऊन जाऊयात वगैरे वगैरे. तरी मी आई वडिलांच्या मागे लागून किंवा काहीतरी करून कसा बसा मग त्यांच्या मागे लागून माझ्या नशिबातला पहिला किल्ला जो घडला किंवा जो नशिबात आला तो हरिश्चंद्रगड होता. अरे वा. आणि मग हरिश्चंद्रगडला या मंडळींबरोबर गेलो आणि जसा प्रवास झाला, आम्ही एसटीने प्रवास केला आणि रात्र व्हायला सुरुवात झाली. मग जशी रात्र झाली मग हळूहळू अंधारा जसं झाल्यानंतर मग हळूहळू त्या बेडकांचे आवाज किंवा नेचरचे आवाज हा. किंवा खळखळणारे ते धबधबे, झरे, हे सगळंच माझ्यासाठी नवीन होतं. सगळंच नवीन होतं. म्हटलं स्वर्ग काय आहे ना, हे तेव्हा मला असं जाणवलं की वा. अरे किती भारी. मग हळूहळू किल्ला कसं चढायला लागलो, त्यानंतर पहाट व्हायला लागली. तर पहाट व्हायल्यानंतर सूर्याची किरणं यायला लागली हम्म. आणि त्यानंतर जसं जसं ओपन दिसायला लागलं, व्हायला लागलं, ते ओपन झाल्यानंतर असं झालं की आई शपथ, म्हणजे असं झालं काय सांगू. म्हणजे मला असं आतून असं भरल्यासारखं वाटतं की अरे आपण काय बघितलं, की बरोबर. खूप मजा आली त्यावेळेस. आणि मग तो किल्ला पाहिला. त्याच्यानंतर मग त्या प्रवासाला सुरुवात झाली. मग हळूहळू मग किल्ले पाहायला लागलो. हा. मग छोट्या मोठ्या संदीप हा मला सिनियर आहे, तर हा, संदीप सीन ओके. पण तुमची वेळ कशी झाली? लहानपणापासून आम्ही एकाच ठिकाणी राहिला. ओके. सर्वात प्रथम दादा मंडळीमधला हा एक दादा. येस. हा? दादा म्हणायला काय हरकत नाही. तर आता आम्ही याच्यातच आता चालतोय आणि ते आमची जोडगोळी म्हणजे आता म्हणजे ज्या माउंटेनरिंगच्या याच्यामध्ये म्हटलं तर अजय आणि संदीप असं म्हणजे आमच्या दोघांचं नावच म्हणजे अजय अतुल तर अजय संदीप झाले. येस येस तसंच हा, आहे. थोडक्यात काही तसं म्हणलंय. आणि सर्वप्रथम म्हणजे वैभव तुझे धन्यवाद की तू आम्हाला गोलगप्पाच्या या व्यासपीठावर आम्हाला तू संधी दिली, त्याबद्दल आमच्या दोघांकडनं तुला शुभेच्छा. थँक्यू. आणि हा जो प्रवास जसा अजयने सांगितलं की आम्ही आमची ओळख पहिली की मी आता याच्यात पूर्ण वेळ माउंटेनिअरिंग मध्ये आता नाहीये, पण अजय पूर्ण वेळ त्याच्यामध्ये काम करतो. मी आता एका कंपनीत काम करतो, हा. एरिया सेल्स मॅनेजर म्हणून आयुर्वेदामध्ये आहे. आणि गिर्यारोहण तर चालू आहे, म्हणजे जोपर्यंत शेवटचा श्वास असेल तोपर्यंत असणार. आपण ते चालूच राहणार, त्यात काय वाद नाही, नाही. मग तुम्हाला आता ह्याला इंटरेस्ट कसा आला? हा, मग तुम्हाला कसा आला इंटरेस्ट? आता ही सुरुवात जी आहे, जसं यांनी सांगितलं की आमच्या इथं संस्कार वर्ग चालायचे, तिथे एक दाते सर म्हणून होते, त्यांनी बरोबर. सुरुवात केली. आणि मुलं त्यावेळेस कसं होतं, टीव्ही आणि माध्यमं नव्हती, बरोबर. त्यामुळे कसं आहे की गोष्टी सांगणं, पोवाडे, गणेश उत्सवात असणारे कार्यक्रम, हा. आणि त्यातनं जी प्रेरणास्थान आपल्या प्रत्येकाचा छत्रपती शिवाजी बरोबर. महाराज आहेत. बरोबर. आणि आपण पुण्यात राहिला आणि सिंहगड, माझी पहिला ट्रेक माझा सिंहगडचा. ओके. हा. आणि तिथनं मग हळूहळू याच्यात वेगवेगळे लोहगड, हरिश्चंद्रगड, आणि मग असा तो प्रवास आमचा पण तेव्हा पण आता गावात राहायचो तुम्ही, तिथून सिंहगड, म्हणजे आता हे सिंहगड रोड वगैरे काही नव्हतं ना, नव्हते. त्यामुळे तिथून तुमचा प्रवास ऍक्च्युली कुठून दांडेकर बीचच्या तिथून चालू व्हायचा होत सायकलवर. असेल. म्हणजे ती आठवण आठवते की आम्ही यांना डबल सीट घेऊन सायकलवर आम्ही सिंहगड इथून सायकलिंग करून
शिवाजीनगरवरून सायकलिंग करत सिंहगडचा पायथ्यावरून वरती, आणि त्यावेळेस असे काही पुरेसे पैसे नसायचे, बरोबर. त्यामुळे आपल्या घरातनं प्रत्येकाच्या डब्बे, दिवाळी असेल तर मग फराळच, आणि तो फराळ मग वरती करायचा, मग ते पाणी. तर त्या गमती जमती आता, आणि त्यावेळेचं जे गडाचं सौंदर्य आणि आत्ताचं सौंदर्य म्हणजे याच्यात खूप आता फरक आहे. आता फार लोकांना सगळंच म्हणजे गेल्यानंतर आता आम्ही बघतो की आम्ही काही याच्यासाठी व्यावसायिकरित्या काम करतो का लोकांना घेऊन जाण्याचं, तर त्याच्यामध्ये जे जाणवतं की लोकांना पाणी पण गडावरचं पिण्यासारखं वाटत नाही, म्हणजे बिस्लरी बॉटल लागतात. आणि तो एक काळ आम्हाला आठवतो की त्या टाकं आम्ही साफ करून, म्हणजे राजगडचा आमचा एक किस्सा आहे की आम्ही ट्रेकला गेलो होतो आणि तिथं त्या पाण्यामध्ये, तलावामध्ये एक कुत्रं मरून पडलं होतं ते एका साईडला. आता तिकडे गेलो, पाण्याची तर व्यवस्था नाही, तोच पाणवठा आहे. बरोबर. मग त्याच्या पलीकडच्या तटाकडे जाऊन, म्हणजे तळाला जाऊन तिकडचं पाणी काढून ते गाळून कुणालाही न सांगता त्याच्यात स्वयंपाक करून आम्ही पिलेला आहे. आणि आता लोक म्हणजे जे आपण म्हणतो ना का की बॅक्टेरिया किंवा व्हायरस हे जे आता चालू आहे, पण त्या काळी असं काय नव्हतं, आणि इम्युनिटी पण स्ट्रॉंग होती म्हणजे कम्पेअर टू आत्ताचे. म्हणजे असे काही दिवस आठवले त्याच्यामध्ये की त्याही गोष्टी अशा म्हणजे खरंच की जसं म्हणाला की जसं कुत्रं मरून पडलं होतं, हा जो किस्सा सांगितला होता की असं झालं की आता बाकी जे पाणी आणायला गेलेले लोक आहेत त्यात सोर्स आपल्याला एकच आहे, बरोबर. त्याच्याशिवाय दुसरं पाणी पिऊ शकत नाही किंवा नाहीये आपल्याकडे, सोर्स नाहीये, तर मग काय करायचं. तर मग असं ठरवलं की बाबा हे कोणाला न सांगता, किती जण गेले होते बघायला? हे आय थिंक 8 ते 10 जण होतं. आणि कुत्रं मेलेलं हे कोणाला माहितीये? मला माहित होतं, आणि अजून एक गौरव म्हणून होता त्याला. मग त्याला म्हटलं कुणाला सांगू नका. आम्ही ते कुत्रं बाहेर काढलं, पाणी साफ केलं, त्याचा वास तो म्हणजे तिथे होता म्हणून ते लांब जाऊन तिकडे फेकलं, मग ते पाणी घेतलं. मग आता काय करायचं, मग कोळसे आणले, मग वाळू, म्हणजे आपल्या विज्ञानाच्या पुस्तकात दिलं होतं की पाणी कसं गाळायचं, आणि तुरटी असायची त्यावेळेस, म्हणजे जखमेवर वगैरे लावायला, मग ती तुरटी वगैरे फिरून, आणि मग ते पाणी गरम वगैरे केलं. हा सगळं म्हणजे फर्स्ट एड मध्ये आपल्या बेसिक तुरटी असायची त्यावेळेस, डोयटाल वगैरे असं काय नव्हतं, त्यामुळे ते असायचंच आपल्या याच्यामध्ये. प्रोटीन युक्त त्यातल्या गोष्टी जर झाल्या त्याच्यानंतर कोण आजारी पडलं नाही ना? नाही, आजपर्यंत नाही कधी असं झालं. नंतर सांगितलं का तुम्ही त्यांना? हो, नंतरला सांगितलं ना, दाखवलं, म्हणजे किल्ला फिरून आलो, पाणी वगैरे सगळं झाल्यानंतर मग सांगितलं अरे असं असं झालेलं आहे. मग सगळे म्हटले अरे हा ठीक आहे. आणि त्यावेळेस एवढी ताण लागली होती की म्हणजे हे काही म्हणजे त्याला काही पर्यायच नव्हता दुसरं. म्हणजे डू ऑर डाय असं असतं नाही का, त्यावेळेस जी सिच्युएशन आपण बघतो आता ते कुठलं डिस्कव्हरीला दाखवतात, मॅन वर्सेस वाईल्ड, की अरे हे खाल्लं पाहिजे ते, तर त्याचा अनुभव आम्ही सह्याद्रीत घेतलेला आहे त्या पद्धतीने. नाही पण तेच आहे, म्हणजे शिवाजी महाराजांचे मावळे पण करत होते, त्यांना काय असं होतं. करेक्ट आहे, लिमिटेड रिसोर्सेस सगळे, म्हणजे ते तुम्ही ऍक्च्युली अनुभव त्या थोडासा भाग आहे त्यातला थोडासा भाग अनुभवला ऍक्च्युली. नक्कीच. आता हे असं करत करत तुम्ही म्हणजे आता सिंहगड पहिला बघितला, हरिश्चंद्रगड बघितले, मग असे त्याच्यानंतर किती म्हणजे धडाकाच लावला का? हा, म्हणजे आता लोकांना ते एक फॅड आलंय की किल्ले मोजायचे, म्हणजे हा किती वेळा केला, तो किती वेळा केला. म्हणजे आम्ही आयुष्यात दोघांनी असं कधीच नाही की बाबा किती वेळा काय, म्हणजे त्याच्यात आपण मोजून म्हणजे असं काय वेगळं, त्याच्यावर जायचं, आणि ती जी म्हणजे ती अनुभूती असते ना किल्ल्यावर गेल्यानंतर एक वेगळं आहे की श्वास जसा आपण घेतो. म्हणजे कोविडमध्ये बऱ्याच लोकांना ते जाणवलं. आता लोक म्हणजे गड किल्ल्यांकडे किंवा ट्रेककडे जास्त वळाले आफ्टर कोविड. त्याच्या अगोदर एवढे नव्हते गड किल्ल्यांवर फार. म्हणजे आम्ही मागे नंतरला घेऊन गेलो होतो, आणि राजगड बघितल्यानंतर असं झालं की अरे आयुष्यात आता परत पाऊल नाही ठेवायचं. म्हणजे एवढं बॅड फिलिंग झालं आम्हाला की लोकांची ही गर्दी आणि हायजेनिकता नाही, तिथल्या व्यावसायिक लोकांनी केलेला तिथला बाजार. म्हणजे पूर्वीच्या काळी आम्ही जायचो हरिश्चंद्रगडला वगैरे, तर आम्हाला आठवायचं की अरे रॉकेल किंवा तेल बाबा तिथल्या माणसाला तिथे एक गुराखी असायचा, आणि पावसाळ्यात करायचो आम्ही स्पेशल, त्यामुळे ते स्वर्गच वाटायचं. म्हणजे अजयनी जे वर्णन केलं की पहिल्यांदा तो आला होता त्यावेळेस तो म्हणजे महिनाभर त्या याच्यातनं बाहेरच पडला नव्हता, कधी जायचं परत गडावर. म्हणजे ते ढगच पूर्ण, म्हणजे एक आम्हाला दिसायचं नाही एवढं, आणि पूर्ण धुकं. बरोबर. आणि असं कधी म्हणजे शहरात राहिल्यामुळे तो एक्सपिरियन्स कधीच नव्हता, आणि तो भेटल्यानंतर एक वेगळीच दुनिया होती. आणि तिथं आम्ही त्या वस्तू द्यायचो ना लोकांना, आणि बाबा आपल्या घरातनं काही जुन्या कपडे किंवा काही गोष्टी बाबा ते तिथे एवढ्या पावसाळ्यात राहतात.
त्याच्यानंतरचे जे अनुभव आता आपण बघतो तर असं शॉकिंग होतं की अरे खरंच आपण गड किल्ल्यांना त्या पद्धतीने जपतोय का किंवा चाललंय का. आणि आम्ही गेलो होतो राजगडला तर आम्हाला तेच झालं. तसंच आमच्या लिंगाणाच्या बाबतीत आता क्लाइम्बिंग बऱ्याच वेळा आम्ही केलं, म्हणजे लिंगाणा किती वेळा आम्ही लोकांना चढवला पण. नाही, पण आता मग थोडक्यात इनिशियली आता तुम्ही जाता आता क्लाइम्बिंगचा विषय निघालाय तर विचारतो की तुम्ही ऍक्च्युली बरेचसे किल्ल्यांमध्ये नंतर रॉक क्लाइम्बिंगसाठी बोटिंग वगैरे पण केलेलं आहे, बरोबर हो, ना, रिंगाणा वगैरे याच्यासाठी. पण मग सुरुवातीला असं काय भीती वाटली नाही का की बाबा अरे स्वतः रॉक क्लाइम्बिंग आता म्हणजे पायनियरच तुम्ही आहे, तुम्ही बोटिंग मारलाय म्हणजे बरं. मग ते कसं केलं आणि त्याचं शिक्षण कुठे घेतलंय, कसं काय का किंवा जमतंय असं वाटलं कसं? हा, म्हणजे याचा प्रवास पण असा इंटरेस्टिंग आहे की आम्ही जेव्हा गड किल्ले करत चाललो होतो, बरेच किल्ले झाले, भटकंती झाली आणि मग वाटलं अरे आता काहीतरी म्हणजे माणसाला नाही का एक नवीन काहीतरी करण्याची हे असते. आणि मग असं कळालं की अरे अलंकुलंग मदनला जायचंय आपल्याला. तर नाशिक रेंज मधले किल्ले बघितले तर तिकडे तटबंदी हा प्रकार जास्त नाहीये, म्हणजे नॅचरली रॉक फेस असल्यामुळे तटबंदी कमी करावी लागते. मग तिकडे जायचं तर आम्हाला असं ऐकायला आलं अरे तिथे ते प्रस्तारोहण करतात, म्हणजे आत्ताच्या भाषेत रॉक क्लाइम्बिंग. मग हे काय आहे तर त्याला दोरखंड वापरायला लागतो वगैरे. मग त्याच्यात आम्ही असे उपद्व्याप करत होतो आणि मग एकाने सांगितलं अरे हे असं नाही चालत, ट्रेक केले तर तुम्ही ट्रेकला कधीही गेलात उठून तरी चालतं, पण ह्याच्यासाठी तुम्हाला सराव करावा लागतो, याचं तुम्हाला प्रॉपर प्रशिक्षण घ्यावं लागतं. मग आम्ही त्या माध्यमातून पुण्यातली एक नावाजलेली संस्था आहे त्याच्याबरोबर आम्ही अटॅच झालो. आता हे किती दिवस हे तुम्ही करत होता स्वतः? आम्ही आमच्या पद्धतीने बऱ्याच ठिकाणी म्हणजे डाकच्या बहिणीला गेलो होतो, ढोलाचा रोप घेऊन गेलो होतो, हे केलं आणि मग त्याच्यात कळलं की अरे चुकतंय काहीतरी, असं नाहीये, मग हे शिकलं पाहिजे. मग आम्ही शिट्ट्या वाजले का? शिट्ट्या असं नाही, म्हणजे डेअरिंग तर होतीच, डेअरिंग घुसाघुशी म्हणजे घुसायचं आता. नाही पण टेक्निक घेतलं होतं तुम्ही? टेक्निक जरी नव्हतं पण अज्ञान चूक होतं, अज्ञान होतं ना. पण हसायला येतं की आता त्या तशा गोष्टी नाही झाल्या पाहिजेत, त्याचं प्रॉपर म्हणजे माहिती घेणं. आणि मग तो प्रवास आम्ही तसा केला. कोणकोणते केले होते म्हणजे विदाऊट प्रशिक्षण कोणकोणते केले होते? तसं जर सांगायचं झालं जसं संदीपनी वर्णन केलं तर आता नीट जर का आठवून जर का सांगायला गेलं तर ते फार अवघड आहे. पण जसं मी वर्णन केलं की बाबा आम्ही दाते सरांपासून असं इन्स्पायर होऊन आमच्या मुलांकडनं गेलो दादा लोकांकडनं, तर त्यात असं झालं की संदीप हा दादा होता, दादा म्हणण्यापेक्षा संदीप हा मित्रच होता, दादा कधी म्हटलंच नाही मी त्याला. तर संदीपला एक असायचं की हा काहीतरी पुण्याच्या आसपास जेवढ्या टेकड्या असायच्या ना तिथे आपण चला ट्रेकला जाऊ किंवा आपण सहलीला जाऊ. त्यावेळी ट्रेक असं माहिती, हा शब्दही माहित नव्हता किंवा सहलीला जाऊ. मग आमच्या घराच्या आजूबाजूला जे टेकडी होती, पहिली हनुमान टेकडी, वेताळबाबाची टेकडी, त्यानंतर पर्वती, मग त्याच्यानंतर थोडं लांब जायला गेलं तर मग आपला देव कुठलं ते आपल्या याचं खंडोबाचं? नाही आपले हा देव नाही का आपले कानिफनाथ, सॉरी कानिफनाथ वगैरे. तर अशा टेकड्या म्हणा किंवा असे गड किल्ले. आता मग जवळ काय सगळ्यात पहिला किल्ला किंवा बाबा सिंहगड सगळ्यात आपल्याला जवळचे. पुण्याच्या आसपासचे किल्ले कुठले कुठले आहेत तर मग लोहगड किंवा आपल्या बजेट मध्ये काय बसतंय तर मग आपण तेवढ्या पैशामध्ये आपण कुठं कुठं जाऊन प्रवास करून आणि ते गड किल्ले जाऊन येऊ शकतो, करू शकतो, अशा सगळ्या गोष्टी. मग ते तिथून झालं त्या प्रवासाचं सुरू. आणि त्याच्यामधला किस्सा तोच आहे की म्हणजे सिंहगडला गेलो होतो, मग तिथे बाबा जी रेग्युलर वाट आहे ती सोडून आपल्याला काय करायचं, क्लाइम्बिंग करायचं. काय असतं तर सरळ वर चढायचं, म्हणजे डोक्यात येत. आणि काय असतं मग ते दोरी, म्हणजे त्यावेळेस तर असं म्हणजे ते हसायला येतं की रोप डोलाचा घेतलाय, कमरेला बांधलाय, आता तू जावर, खाली धरलाय, म्हणजे तो घसरला की तो खालीच पडणार आहे. मग हे कळालं की अरे हे चुकीचं आहे काहीतरी. आणि मग त्याच्यानंतरला ओळख होतीच, म्हणजे मी त्यावेळेस कॉलेजला होतो, हा शाळेत होता. आणि मग अलंकुलंग मदनला जायचंय कन्फर्म झालं आमचं, म्हणजे तो मागचा विषय तो. आणि मग ठरलं की अरे असं आहे. मग त्या मित्राला भेटलो, मग त्यांनी सांगितलं की अरे असे कोर्स आहेत, अशी संस्था आहे, आम्ही त्यांच्याबरोबर जात असतो, तर तुम्ही पण या. आणि मग त्या संस्थेत आम्ही गेलो. मग तिथनं मग खूप सारे मित्र मिळाले नवीन जे याच्यामध्ये करत होते, जुनी लोक मिळाली, खूप चांगली लोक आहेत, म्हणजे ज्यांनी याच्यासाठी म्हणजे आयुष्य अजूनही ते करतायत, म्हणजे आज वयाच्या 50च्या पुढे आलेत, अशी व्यक्तिमत्व भेटली खूप वेगवेगळी. आणि त्यात ना मग तो प्रवास सुरू झाला. तो आम्हाला कळालं की हनुमान टेकडीवर फर्ग्युसन कॉलेजच्या इथे एक क्वारी आहे आणि तिथं ही सगळी मंडळी, म्हणजे या सगळ्या पुण्यातले जेवढे
गिर्यारोहक क्लाइंबर आहेत चांगले दिग्गज, ते सगळे तिथे येतात बरं. आणि प्रॅक्टिस करतात. आणि मग तिथे आम्हाला आम्ही एंट्री घेतली तिथे आणि मग तिथनं मग डेव्हलप होत गेलो. तिथं पैसे होते? नाही, तिथं कुठलेच 1 रुपयाचा पण खर्च नव्हता. आणि खूप सारे दिग्गज म्हणजे आम्हाला माहित नव्हतं, पण आम्ही अरे तुरे करायचो. म्हणजे तिथे असं होतं की मोठा असला तरी त्याला नावाने हाक मारायला यायची. म्हणजे त्याला असं जर आपण दादा किंवा सर बोललो की चीड यायची, तर मग नावाने आवाज मार. म्हणजे वयाच्या 45चा माणूस असेल त्यावेळेस, आम्ही तेव्हा 20-22 असेल मी, आणि हा 18-19चा असेल, तरी नावानेच आवाज मारायचे. तर ती एक मजा वेगळी होती. आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारचं, म्हणजे आता गिर्यारोहणाचा विषय निघाला म्हणून थोडासा विषय बाजूला जातोय, पण तरी सांगतो की तिथे कळालं की आत्ताच्या मुलांना म्हणजे तो माहित नाही की आपल्या इथं जे गिर्यारोहणाचं जे क्लाइम्बिंग आहे, तर क्लाइम्बिंग ज्या लोकांनी आमच्या अगोदर ज्यांनी केलं, आम्ही पण नवीन केले, पण त्यांनी जे करून ठेवले त्या प्रत्येक क्लाइम्बिंग मागे ना एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुम्ही जर गेलात की लोहगडला क्लाइम्बिंगला गेला, विसापूरची वॉल आहे किंवा लोहगडच्या इथे आपण ते पॅच आहेत 2-3 वॉटरफॉलचे, तर ते क्लाइम्बिंग काय प्रकारचे आहे. तर तुम्हाला आता स्क्रीचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, तर थोडासा रॉक आणि मग स्क्रीवर तुम्हाला क्लाइम्बिंग कसं केलं पाहिजे, त्याचं तंत्र काय आहे, तर त्याला मेखा आणि अजय त्याचे डिटेल सांगेलच. पण मी थोडं सांगतो की तो कसं आहे. त्याच्यानंतर आपले प्रोजेक्ट असतात ते वेगळे आहेत. त्यानंतर लिंगाण्याचं क्लाइम्बिंग, ड्यूक स्नोजला पूर्ण तुम्हाला कातळच मिळेल की ज्याच्यामध्ये प्लेन तुम्हाला क्लाइम्बिंग करायचं, तर त्याच्यामध्ये तो ओव्हरहँग आहे. तर तिथल्या क्लाइम्बिंगची मजा काय आहे की तिथं एनर्जी कशी तुम्ही वाचवायची आणि शेवटच्या टप्प्यात तो जो ओव्हरहँग आहे तो तुम्हाला क्रॉस करायचा असतो. म्हणजे भले क्लाइंबर जर पहिल्या त्याच्यात दमले, म्हणजे तुम्ही स्पीडमध्ये गेलात आणि हे जर ओव्हरहँगला लटकला, तर माणूस वर तो क्लाइंब कम्प्लीट करू शकत नाही. तर मग हे जे त्यावेळेच्या गिर्यारोहकांनी केलं काम, आणि त्याच्यात खूप म्हणजे इंटरेस्टिंग अशा गोष्टी. आता काळ ओघात आता एवढ्या होत नाही आणि टेक्निक खूप बदलल्या. त्यावेळेस खूप कमी लिमिटेड रिसोर्सेस असायचे. रोप बघायला म्हणजे रोप असा पास व्हायचा की अरे बाबा काळजी केली जायची इक्विपमेंटची. आणि आजपर्यंत आपल्या याच्यात सुदैवाने काही अपघात नाही झाले की जे माणसांच्या चुकामुळे झाले. बरोबर. तर त्या वस्तू व्यवस्थित नाही हाताळल्या गेल्यामुळे अपघात झालेले, किंवा त्यामुळे त्या गोष्टींचा जो पार्ट आहे की आपण जो म्हणतो की ते. त्यानंतर प्रोजेक्ट एक प्रकारे नाफ्ता, म्हणजे अजय सांगेल, अजयचा किस्सा छान आहे तो. नाफ्ता एक प्रोजेक्ट आहे, म्हणजे तिथं 6 ते 7 दिवस तुम्हाला पूर्ण वेळ काढावे लागतात. आणि मग तो आणि एक सांघिक प्रकारे गिर्यारोहण हा म्हणजे इंडिव्हिज्युअल बेसला मी गेलो असं नाहीये. जसं आपण क्रिकेट वगैरे खेळतो तसंच इथं कसं आहे, काही याच्यातले आमच्या असे एक्सपिरियन्स आहे की आपलं सगळं चांगलं आहे, क्लाइंबरची टीम चांगली आहे, तगडी आहे सगळे, पण बॅक सपोर्ट कमी पडला तरी तुम्हाला माघार घ्यावी लागली. म्हणजे आमच्यात असं नेहमी आहे की जर पर्वताने तुम्हाला स्वीकारलं तर तुम्ही त्याच्या शिखरावर पोहोचणार आहे. जर पर्वताने ठरवलं, हे सह्याद्रीत पण लागू होतं जसं हिमालयात लागू होतं, तर तसं आहे. अजय सांगेलच त्याच्यामधले किस्से की क्लाइम्बिंग मधले. आवडेल मला. त्याच्या आधी कसं आहे की थोडक्यात आपण रॉक क्लाइम्बिंगचं एक टेक्निकल काही सांगू शकतो की कसं असतं ऍक्च्युली. आता रॉक क्लाइम्बिंगचे टेक्निक सांगणार खरं तर मी असे माझ्यापेक्षा बरेच दिग्गज लोक आहेत. जसं मी ते शिकत गेलो किंवा यातल्या बेसिक गोष्टी मला माहिती आहेत तसं मी सांगू शकतो. रॉक क्लाइम्बिंग जर पाहायला गेलं तर त्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. मग रॉक क्लाइम्बिंग मध्ये आर्टिफिशियल रॉक क्लाइम्बिंग असतं, नॅचरल रॉक क्लाइम्बिंग असतं. मग त्याच्यामध्ये स्पोर्ट्स क्लाइम्बिंग मध्ये पण या गोष्टी आता आल्यात. त्याच्यामध्ये पण स्पोर्ट्स क्लाइम्बिंग मध्ये पण आता ऑलिम्पिकला हा खेळ गेलेला आहे. तर 2020 मध्येच माझ्या ते पहिलं ऑलिम्पिकचं टुर्नामेंट झाली असं माझ्या माहितीनुसार. तर रॉक क्लाइम्बिंग जर सांगायचं झालं तर रॉक क्लाइम्बिंग म्हणजे पहिलं अपभ्रंश होता लोकांचा. पहिलं त्याला रोप क्लाइम्बिंग असं म्हटलं आहे. आम्ही रोप क्लाइम्बिंगच म्हणायचो किंवा रोप क्लाइम्बिंग. रोप क्लाइम्बिंग म्हणजे काय, रोप घेऊन जे क्लाइम्बिंग आपण करतो त्याला रोप क्लाइम्बिंग असं म्हणतात. तर ते तसं नाही. रॉक क्लाइम्बिंग आणि रोप क्लाइम्बिंग मध्ये फरक आहे. रॉक क्लाइम्बिंग म्हणजे काय की प्रस्तर आहे, खडक आहे, आपण ज्या दगडावरती ज्या रॉक वरती क्लाइम्बिंग करतो त्याला आपण रॉक क्लाइम्बिंग असं म्हणतो. आणि ते जे रॉक क्लाइम्बिंगच्या रोप क्लाइम्बिंग काय वेगळं आहे का? हो, त्याच्यामध्ये कसं की 4 मीटर पर्यंत तुम्ही जे करता ते प्रस्तारोहण म्हणजे रॉक क्लाइम्बिंग, बोल्डरिंग बनतो आपण. आणि 4 मीटरच्या वर जर तुम्हाला जायचंय तर तुम्हाला कंपल्सरी तिथे तुम्हाला रोपची आवश्यकता आहे आणि तो घेतलाच पाहिजे. रॉक क्लाइम्बिंगच्या रोप वापरत नाहीत.
नाही, बोल्डरिंग तुम्ही करत असाल 4 मीटरच्या खाली करत असाल तर तुम्हाला रोपची आवश्यकता नाहीये. तिथे तुम्ही सहजपणे वावरू शकता. हा. त्याच्यासाठी म्हणजे रोपची आवश्यकता नाहीये. पण 4 मीटरच्या वर जेव्हा तुम्हाला क्लाइंब करायचंय त्याच्या वर तुम्ही जाणार तर त्या सेफ्टीच्या नॉर्म्सने तुमच्याकडे रोप असणं गरजेचं आहे. जसं थोडक्यात सांगायला झालं ना की आता क्रिकेटची नेट प्रॅक्टिस जसं असतं ना तसं बोल्डरिंग आपण म्हणतो. तुम्हाला मोठं क्लाइंब जेव्हा करायचं असतं तेव्हा तुम्ही नेट प्रॅक्टिस करता म्हणजे बोल्डरिंग करता. म्हणजे थोडक्यात बोल्डरिंग मध्ये तुम्ही स्ट्रेंथ तुमची कशी तुम्ही स्ट्रेंथ वाढवण्याचा प्रयत्न करता, प्रॅक्टिस कंटिन्युअस करत असतात. मग तुमचे जे मसल्स आहेत ते डेव्हलप होतात, मसल मेमरी डेव्हलप होते. मग त्याच्यातनं मग तुम्हाला तो कॉन्फिडन्स होतो की मग आपण इथे छोट्या लेवलला रिस्क घेतल्यानंतर मोठ्या जेव्हा आपण क्लाइंब करायला जातो त्यावेळी तुमची रिस्क कॅपॅसिटी तुमची टेकिंग कॅपॅसिटी तुमची वाढली असते. बरोबर. आणि मग थोडा कॉन्फिडन्स वाढतो. मग इथं कधी कधी असं होतं की एक मूव्ह करू का नको एक छोट्या लेवलला करू शकतो. हे नेट मध्ये जसं म्हणालो की आपण बोल्डरिंग वरती करू शकतो. पण तिथं जेव्हा जातात तेव्हा आपण म्हणतो शिट्ट्या वाजणं ही म्हणजे भीती वाटणं. कारण आपल्याकडे असं 10 mm चा रोप असतो, आपल्या कमरेला अटॅच असतो, आपल्या हार्नेसला अटॅच असतो. बरोबर. आणि खाली जर कधी कधी असं पाहायला गेलं तर 1000 फूट दरी असते. तर हे सगळं कॅल्क्युलेटेड आहे, कॅल्क्युलेटेड रिस्क. आणि मग आपल्याला जम्प करायची कधी कधी रिस्क आहे. हा का, कारण की त्याच्या मागचं का जे तंत्र तुम्ही एकदा शिकलात. कारण की विलेमन आणि क्लाइंबर ह्या 2 लोकांचं सांगड घालून ते होतं. आता याच्यामधला तो किस्सा म्हणजे आपण जो डाकच्या जवळचा जो सुळका आहे डाकचा बैरीचा, तर त्याच्यामध्ये ती भीती घालवण्यासाठी की तुम्हाला जे मी मगाशी म्हटलं की प्रत्येक क्लाइम्बिंगचं एक वैशिष्ट्य आहे. तर जसं आम्ही शिकत गेलो आम्हाला ज्या आमच्या अनुभवित गिर्यारोहकांनी सांगितलं की बाबा पहिलं क्लाइंब कुठलं करायचं. आता लोक उठले की पहिलं मला कोकण कडा क्लाइंब करायचंय. आमच्या वेळेस तसं नव्हतं. तर ती शिस्त होती त्या संस्थेत गेल्यानंतर की पहिलं तुम्हाला काय करायचंय तर पहिली सुरुवात कुठनं सिंहगडच्या उत्तम पेंटर. तर उत्तम पेंटरवर तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्ही दुसरा इथं नाही. बाकी जर क्लाइम्बिंगला गेलो तर तिथं क्लाइम्बिंग मधलं एक बेसिक आहे, त्याच्यामधले 3 बेसिक्स आपल्याला कोर्सला पण आम्ही जसं कोर्स केला त्याच्यानंतर या गोष्टी कळाल्या की जेव्हा इन डिटेलमध्ये आपण जातो तर त्याच्यामध्ये एक आय क्लाइम्बिंग असतं. म्हणजे तुम्ही क्लाइम्ब करताना तर पहिलं तुम्हाला मनात क्लाइम्ब करावं लागतं. आता टेक्निक प्रगत झालेली आहेत, लोक वरना ड्रोन सोडतात, मग तो शूट करतात आणि मग रोप फिक्स करून मग खाली उतरून मग ते बघून मग करतात. पण ज्या संस्थेत आम्ही काम केलं तर त्यांनी एक आम्हाला शिकवलं होतं की आपण टॉप रोपने क्लाइम्बिंगचे खूप सारे प्रकार आहेत. आणि मग आपण बघतो की मीडिया आता प्रगत झाल्यामुळे लोक काही करत नाहीत पण ते शॉर्टकट वापरून आज स्वतःला प्रसिद्धीच होतात, खूप असे मोठे दिग्गज क्लाइंबर आहोत असं दाखवतो. पण आम्हाला जे शिकवलं किंवा आमच्या ज्या पेक्षा पण खूप चांगली लोक आज म्हणजे जे प्रसिद्धीच होतात पण नाहीयेत कुठं, अशा लोकांनी पण खूप चांगल्या टेक्निक्स आणि त्या गोष्टी आणि त्यांनी केलेल्या आहेत पण लोकांपर्यंत त्या पोहोचलेल्या नाही. आज कसं आहे जो दिखताय वही बिकताय असं पद्धत झाल्यामुळे ते कुठंतरी मागं पडले. कारण की आम्ही मागे लिंगाण्याला गेलो, मी तुला बोललो की त्यावेळेस मी आजयला म्हटलं तर आजा हे केलं पण असं वाटतं की ते वरना सगळं म्हणजे सांगावं फोन करून की मी ते सगळे हँजर आहेत ना ते हातोड्यांनी ठोकून आहे ना सगळे बाद करून टाकतो. कारण की तिथं आता जो वापर चालू आहे कमर्शियल करण्याबद्दल नाहीये, लोकांच्या सेफ्टीसाठीच बनवलेलं आहे. पण ज्या पद्धतीने त्याच्यावर जी लोडिंग कॅपॅसिटी काय आहे हे सगळं तारतम्य त्या ऑर्गनायझरने बाळगलं पाहिजे. आम्ही म्हणत नाहीये की तुम्ही करू नका किंवा तुमच्यासाठी नाहीये, ते तुमच्यासाठीच बांधलेलं तुमच्या सेफ्टीसाठी. पण त्याचा वापर जो कशा पद्धतीने केला पाहिजे निदान त्याचं तरी नॉलेज तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि मग असे विषय होतात. आता जसं मी किती असे बोल्ट तुम्ही स्वतः मारलेले आहेत असे कोणकोणते याचे आता तुम्ही म्हटलं की ही ऑथॉरिटी असल्याशिवाय होणार नाही की बाबा मी ते सगळे बोल्ट काढून टाकतो म्हणजे थोडक्यात मीच मारले ते आता मी काढून टाकतो अशी तेच आहे. नाही हा खरं तर आहे ना काउंटरवर्शियल विषय आहे आणि आपल्याला तो घ्यायचाही नाही. आपल्याला त्याच्यातनं जनजागृती काय करता येईल की बाबा लोकांनी तिथं सेफली कसं करता येईल आणि चांगले ठसे उमटून कसे परत रिटर्न येता येईल एवढंच आमचं त्याच्या मागचं उद्देश आहे. बाकी आम्हाला त्याच्याशी काही घेणं पण नाहीये खरं तर पाहायला गेलं तर. आता झालंय ऍक्च्युली ऍब्सोल्युटली. तर आता जसं म्हटलं आपण बोल्ट, आता नुसता हा बोल्ट हा एक प्रकार नाहीये. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही रॉक क्लाइम्बिंग ही एक पर्टिक्युलर एक एक्सपिडिशन आहे किंवा एक मोहीम आहे. तर त्या मोहीम जी आहे त्या मोहिमेचं प्रॉपर प्लॅन करावं लागतं. तर त्याच्यासाठी आपण नुसतं बोल्ट हा एक काय म्हणतो त्याचं एक डिव्हाइस आहे
एक बोल्ट काय एक माध्यम आहे. तर त्याच्यामध्ये आपण रॉक क्लाइम्बिंग जर करायचं झालं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्लेसमेंट्स असतात. तर बोल्ट म्हणजे काय की एक एक्सपान्शन बोल्ट. तर पूर्वी रिंग बोल्ट वापरले जायचे, आता ते आपले इथे पण आउटडेटेड झालेले आहेत. रिंग बोल्ट असायचा, त्याच्यानंतर हँगर म्हणजे ते पण एक्सपान्शन बोल्ट मध्येच येतं, आणि त्याच्यानंतर आता केमिकल बोल्टचा वापर केला जातो. सगळ्या ठिकाणी नाही, पण आता काही एक संस्था आहे पर्टिक्युलर पुण्यामधली, तर तिने इनिशिएटिव्ह घेऊन ज्या महत्वाचे रॉक क्लाइम्बिंगला लोक जिकडे जिकडे जातात आणि प्रसिद्ध अशी ठिकाणं आहेत, त्या ठिकाणावरती जाऊन मग त्यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन त्यांनी ते बोल्ट प्लेस केलेले की तिथं धोके कमी व्हावे, टाळावे. म्हणजे क्लाइम्बिंग हा खेळ वाढला पाहिजे त्या दृष्टीने. बरोबर. आणि ते बांधल्या गेले. आता त्याच्यामध्ये मग ते प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे ती जी मंडळी आहेत सगळी, त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या संस्थांमधले लोक येऊन त्यांना जसा वेळ मिळाला तसं ते बोल्टिंग केलेलं आहे, त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि याच्यामध्ये तोच म्हणजे मगाशी जो विषय झाला त्याच्यामध्ये की लोक आता जातात तिकडे, म्हणजे हा म्हटला जरी कॉन्ट्रोवर्सी विषय असेल तरी त्याच्या मागचं काय जगलंय ना ते, त्यामुळे कुठेतरी खदखद वाटते. काय आहे की ती गेली नाही ना तर ते पोचणार नाही. म्हणजे आता काय झालंय की कोणी जातंय ते करतंय, पण त्यांना कळत नाहीये की त्याच्या मागचा इतिहास काय. म्हणजे आज तो पण स्वतःला क्लाइंबर म्हणतोय, आणि जे त्याचं प्रशिक्षण घेऊन करतात किंवा ज्यांनी केलेलं आहे तो प्रकार काय, म्हणजे त्या ह्या दोघांमधला आनंद वेगळा आहे. बरोबर. आणि हल्ली कसं लोकांना घेऊन जात आहेत ना, तुमचं तुम्ही करा, तुमचं तुम्ही काय व्हायचं ते होऊ दे, पण त्याच्यामध्ये मी क्लाइंबर आहे आणि मी कसंही घेऊन जातो तुम्हाला आणि काय प्रॉब्लेम नाही, म्हणून जेव्हा पैसे घेऊन त्या माणसांना घेऊन गेलं तर ते इव्हन पालकांनी पण त्या संस्थेकडे बघून विचारलं पाहिजे. हाच एक्झॅक्टली माझं म्हणणं आहे की प्रसिद्धी तुम्ही घ्या, त्याच्यातनं पैसेही अर्निंग करा, तुम्ही त्या क्षेत्रात जर काम करताय तर नक्की करा, पण सेफ्टी हा महत्वाचा आहे. आणि आम्हाला जे क्लाइम्बिंग मध्ये शिकवलं तर काय आहे की पहिलं तुम्हाला सेफ व्हायचंय. बरोबर. म्हणजे रूल काय आहे की पहिले तुम्ही सेफ असाल तर तुम्ही तुमच्या लोकांना, आणि सेकंड पार्ट काय माहितीये का की रिस्क तुम्हाला तुमची घ्यायची, तुम्ही दुसऱ्याच्या जीवाची रिस्क नाही घ्यायची. आणि तुम्ही तिथं लोकांना जे घेऊन जाताय त्यांची रिस्क तुम्ही बेअर करताय का. तुम्ही गेला तिथं रोप लावला आणि त्या लोकांना सोडताय, काही चुकीचे. सगळ्याच संस्था तशा नाही येत किंवा सगळेच करणार नाही, पण कुठेतरी तुम्ही जर त्याच्यात करताय तर तुम्ही ते प्रॉपर वेनी करा. सेफ्टी आजपर्यंत आपल्याकडे म्हणजे सुदैवाने त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत किंवा ज्यांनी केलेलं आहे काम ते, पण भविष्यात आपण सांगू शकत नाहीये. म्हणजे त्या एका हँगरवर जो मारलेला आहे स्टेशनला, तर त्याच्यावर किती लोकांची कॅरिंग कॅपॅसिटी याचा तरी बेसिक अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि जे जात आहेत त्यांनी हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे आता असे खूप सारे किस्से आहेत. त्यामुळे मग मी जसं तुला म्हटलं की राजगडला गेलो मागे, तो मगाशी विषय सांगितला आणि ते बघितलं की अरे कॅरिंग कॅपॅसिटी नाहीये तिथे तेवढी. म्हणजे लिटरली लोकांना जेवायला आम्ही पाली दरवाजाच्या खाली आलो आणि मग बसलो, कारण की एवढा सुगंध सुटला होता तिथे की म्हणजे तिथं थांबणं मुश्किल होतं. फक्त तिथली एक माची मला म्हणजे तो आनंद आहे की त्या मधुमाशांना मला खरंच धन्यवाद द्यावे असे वाटतात की तिकडे का नाही जात, तर तिकडे मधुमाशांची पोळी आहेत. आणि संजीवनी माची आमच्यासाठी मोकळी होती. आम्ही फक्त राजगडावर गेल्यानंतर त्यावेळेस संजीवनी माची बघितली, कारण की इकडचं अवॉइड का केलं, गर्दी एवढी होती, चालणं शक्य नव्हतं आणि त्यात ते वेळेचं नियोजन होणं शक्य नव्हतं. पण संजीवनी माची आम्हाला त्या मधुमाशांना बघायला मिळाली. म्हणजे काय म्हणतो पण त्या ह्याच्यात पण काहीतरी चांगलं मिळतं तसं मिळालं. आणि तिथनं ठरवलं की अरे बास, आता आपण विचार केला होता की आपण जाऊ, पण आता त्या किल्ल्यांवर जाताना अशी ती दागदुख राहते की काय करायचं. तसंच एकदा लहान मुलांचा कॅम्प घेऊन हरिश्चंद्रगडला गेलो होतो आमच्या संस्थेचा त्यावेळेचा, आणि त्यावेळेस हरिश्चंद्रगड बंद केला नाही तर आमच्या वारी असायची. म्हणजे दरवर्षी ठरलेलं असायचं की हरिश्चंद्रगड केला तर असं वाटायचं एक मनाला एक. आता आम्ही जातच नाहीये का, तर तिथे बघितले तो जो म्हणजे त्या लोकांना जे आम्ही म्हणायचो की ते गोधड्यात, तर तिथे लोक आता जे टेंट वगैरे सगळे आणि साऊंड सिस्टीम लावलेली आहे लोकांनी. अरे तिथलं पावित्र्य काय आहे काय, आणि एन्जॉयमेंट दारूच्या बाटल्या, म्हणजे लिटरली असं झालं की अरे कुठल्या बार मध्ये आलोय का आपण, कुठे आलोय, परदेशात आलोय का. मग हे बघितल्यावर असं की नाही आणि बघून जर का जसं संदीप म्हणतोय की ओव्हरऑल आपल्या इथं कचरा म्हणजे ठिकठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. अवेअरनेस हा कुठल्याच गोष्टीमध्ये नाहीये आपल्याकडे.
तुम्ही पाहायला गेलं तर दारूच्या बाटल्या वगैरे ते हे तर कॉमनच आहे ठिकठिकाणी, आपल्याला तर रस्त्यावरती मिळतातच. पण हल्ली गड किल्ल्यांवरती, निसर्गरम्य ठिकाणांवरती हे बघितल्यानंतर खूप दुःख, त्रास असं त्रास होतो या गोष्टीचा. दुःख होतं की आपण जे पाहिलंय आणि आज जे पाहतोय त्याच्यात खूप फरक आहे. आणि हे पावित्र्य जपलं जे सौंदर्य तुम्ही पाहिलंय ते कुठेतरी लोक पाहिलं म्हणून तुम्हाला वाईट वाटतं. आणि हे मिळणारही नाही आता. आणि बरोबर. इम्पॉसिबल आहे आणि ते कंट्रोलच्या बाहेर गेलेलं आहे. की एवढंच आहे की लोकांनी जा तिकडं कुठं जायचं, त्या निसर्गाचा आनंद घ्या, सगळं करा, पण तुम्ही जे नेलेला कचरा, खाल्लेले रॅपर, पॅकेट्स हे तिथेच घाण पडलेले असते. आपण निसर्गाला काय दिलं? तुम्ही निसर्गाकडनं एक्सपेक्ट काय करता की मला मजा आली पाहिजे, चांगली हवा शुद्ध असायला पाहिजे, मला त्याच्यातनं मानसिक शांतता मिळायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही एक्सपेक्ट सगळं करता निसर्गाकडनं, तुम्ही रिटर्न्स मध्ये काय देता? लाज वाटली पाहिजे, शीड येते. आणि म्हणजे मी म्हणतो एक वेळेस तुम्ही निसर्गाला काय देऊ नका, पण तिथं तुम्ही घाण करू नका. बरोबर. म्हणजे तुम्ही जर जाताय तर निदान तुमची प्लास्टिकची बॉटल जे पाण्याची नेली ती तुम्ही रिटर्न तरी घेऊन या. तिथे टाकायचे कष्ट किंवा तसदी घेऊ नका. पण तिथं तुम्ही 50 रुपयाला पाण्याची बॉटल घेताय आणि ती फेकताय तुम्ही तिथेच, मग त्याची व्हॅल्यू तुम्हाला. आणि कुठेतरी असं वाटतं म्हणजे त्या गावकऱ्यांनी पण तो एक हे केलं पाहिजे की अरे मी पाण्याच्या बॉटल विकतोय ना, म्हणजे आपण म्हणतो सगळीकडे पण पुरवठा होतोय म्हणून लोक हे करतात. म्हणजे सिंहगडचंच उदाहरण म्हणजे असं 2 वेळा बोलण्यात आलं आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून पण सांगावं असं वाटतं की अरे हा तिथे तुम्ही शॉप चालवताय, पाणी पितायत, म्हणजे त्या हॉटेलमध्ये जर तुम्ही खाल्लं ना मग तुम्ही ते फेकून द्या इकडे, काय चालतंय आम्ही होईल. मग येतात गड किल्ले साफ करणारे, संवर्धन करणारे, ते वार्षिक येतील, त्या दरीत उतरतील, तो कचरा काढतील. अरे पण तू बॉटल विकतोयस त्याला 50 रुपयाला, तू वजन घेऊन एवढा जातोयस, त्या कष्टाचे तू 10 रुपयाची बॉटल तिथं 50ला देतोय. तुझं एक नैतिक काम आहे की तिथे एक प्लास्टिकची पिशवी ठेवली आणि त्या बॉटल घे, त्याचं वजन किती होणार आहे? त्या तुझ्याकडनं 20-25 बॉटल तू विकल्या, तर 25 बॉटल बाबा माझ्या इथे आणून टाका, ही पिशवी मी ठेवली आहे तुमच्यासाठी, किंवा तुम्ही फिरून आल्यानंतर इथे द्या. आणि लोक ऐकतात, सांगितलं तर ऐकतात, पण हे कुठेतरी आपल्याला शिस्त घालणं पण आहे ना फार गरजेचं आहे. मग फक्त तिथे दंड लावा, पैसे घ्या, आणि ते पैसे मग कुठे जातात आपल्याला काही पत्ता नाही. किल्ल्याचा विकास होत नाही. आपण बोलण्याच्या ओघात खरंच म्हणजे खरखर आपण याच्यातून व्यक्त केली. पण त्याच्यात अजून एक मी हे करतो, थोडंसं डिस्टर्ब करीन किंवा इंटरप्ट करतो की मगाशी आपण तो एक किस्सा तू म्हटला होतास की रोप क्लाइम्बिंगचा, त्याच्याबद्दल किस्सा एक झालेला आहे. तो नाथा काय कुठला तरी सांगितला ना तुम्ही आता? नाही, पण किस्सा काय नाही, तेच रोप क्लाइम्बिंगच्या रिलेटेड एक कुठल्या तरी चांगलं हे झालंय असं सांगितलं ना की अजय सांगेल त्याच्याबद्दल. एन वरून काहीतरी होतं ना, नाफ्त्याचं क्लाइम्बिंगचं. नाफ्त्याबद्दलची पण माहिती सांग. नाफ्त्याबद्दलची ती इन्फॉर्मेशन तो एक वेगळा एपिसोड आहे खरं तर, ती वेगळी गोष्ट आहे. पण जसा की गमतीचा जसा भाग जसा म्हणाला की ते पाण्यातलं कुत्रं जसं म्हणालं काढून बाहेर फेकलं, जसं की ढाकचा बहिरी आहे, तर ढाकच्या बहिरीला पण जसे असे आम्ही अज्ञानात जसं आम्ही घुसायचो, तर ढाकच्या बहिरीला गेलोय आम्हाला जायचंय खरं त्या गुहेमध्ये, आणि आम्ही किल्ल्याच्या उजव्या बाजूने चुकीच्या वाटेने आम्ही वाट चुकून वरती रोप घेऊन मला कमरेला याने रोप बांधलाय, माझ्या कमरेला बांधलाय. तो आता थोडंसं सांगतो, म्हणजे इंटरेस्टिंग किस्सा. म्हणजे त्यावेळेचा म्हणजे तो आता का तर त्यावेळेस एवढे रिसोर्सेस नव्हते आमच्याकडे, आणि त्यावेळेस नुकताच माझ्याकडे आपला तो 660 तो आपला छोटा त्याला रेंज नाही, मग ती रेंज पकडायला. आणि मग आम्ही क्लाइम्बिंगला गेलो की आता आम्हाला 3rd क्लाइम्बिंग मिळालं होतं की बाबा ढाकच्या बहिरीचा सुळका करायचा आहे. आता त्याला एक साईडनी 150 फुटाचा आणि मागच्या साईडला 300 फुटाचं क्लाइम्बिंग आहे त्याचं. आणि आमच्याकडे रोप होता, आम्ही की बाबा आपल्याला हे 150 फूट करायचं, आम्हाला तेवढाच सांगितलं की वरचा हाफ आपल्याला तो करायचा आणि यायचा आहे. आता माहिती कसं आहे, तर त्यावेळेस साधनं अशी नव्हती किंवा गुगल किंवा असं काय नव्हतं. आणि मग तो शुल्का बाबा मग ते ठिकाणं सांगण्याची पद्धत कशी की ते झाड, मग तू तिथनं गेला की ती व्हॅली लागेल, मग व्हॅलीमध्ये तुम्हाला असं जंगल लागेल, मग तिथनं ते 2-3 बोल्डर्स पडलेले असतील, मग तिथनं ती वाट काढत तुम्ही तिथे गेलात की उजव्या साईडला ढाककडे खिंड आहे, ते खाली जाते, मग डाव्या हाताला 2 झाडं याची, तर झाडांच्या मधनं असं तो होता. आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही गेलो आणि चुकलं, आम्ही खाली उतरलो व्हॅलीतनं, आणि मग तो 300 फुटाच्या क्लाइम्बिंगला आम्ही लागलो. आणि 300 फुटाचा, आणि आम्ही रसद पण तेवढीच, कारण की मोजकच स्वयंपाक आपल्यालाच बनवायचा आहे, क्लाइम्बिंग पण करायचंय, आणि परत संध्याकाळी 1 डेचाच प्लॅन रिटर्न. आणि आम्ही अशी निघाले आमची यात्रा, आणि मग क्लाइम्बिंगला आम्ही लागलो.
आणि अजय गेला वरती, लाईन संपली, 50 मीटरचा रोप संपला आमचा. अरे अजय म्हणतो, अरे अजून दिसत नाही वरती, अजून म्हटलं अरे रोप संपला, आता कुठे वर काढलाय? आता म्हटलं तिथं थांब, दुपार होत आली. अरे काय नाही म्हणतो. मी म्हटलं तू चुकतोयस. म्हटलं अरे याच्यात आपल्याला यू टाकून यायचंय खाली, एवढा रोप संपला आपला कसं काय? म्हटलं सिंगल लाईन अख्खी गेली आणि तू कसं काय म्हणतो की रोप संपला? आणि अजून तू चुकलाय. म्हटलं तू रूट चुकलायस म्हटलं. मग तिथं एक रिंग बोल्ट आजाला म्हटलं तू बोल्ट मार. मग नाही म्हटलं बोल्ट मारला, कारण की आम्हाला ती पण ट्रायल करायची होती. बोल्ट मारला अजयनी. तो म्हणजे वर अजून त्याने म्हणजे ओपनच केलं, न्यू रूटच झाला तो गेला वरती. आणि मग इकडे कावळे ओरडतात, मी खाली थांबलोय. आणि एक दोघं जण चालले होते. तो किस्सा म्हणजे भारी आहे, त्या आठवणी असतात नाही का. ते गावातलेच होते, लोकल होते आणि फुल पिलेले होते, दारू पिलेले होते. आणि त्या देवाला नैवेद्य दाखवायला कोंबडे घेऊन ढाकच्या गुहेमध्ये ढाकच्या भैरीच्या गुहा आहे. गुहेमध्ये पूर्वी कोंबडा आणि बकरा हे कापलं जायचं, हे बळी द्यायचे म्हणून. ते कापलं जायचं आणि तिथे जत्रा भरायची आणि लोक तिथे जाऊन खायचे सगळे. आणि त्याच्यामध्ये मग त्यातला एक बेवडा होता, तुझं काय पळत सुटला होता त्या दरीतून, व्हॅलीतून. तर ते वरतून बघूनच मला ती थरथरी भरली वरती, कारण मी रॉक क्लाइम्बिंग करतोय पण मला याला बघूनच मला असं भीती वाटायला लागली. ते आरडाओरडा करत ढाकाच्या बहिरीला जे काय असे त्याचे आरोळ्या होत्या म्हणजे हा किस्सा आला. आणि मग याला म्हटलं आता झालंय दुपार, म्हटलं आता तर भूक कडकडून लागली, मी उन्हामध्ये असा तापतोय. ह्याला म्हटलं अरे अजय तू खाली ये, आपण काय करू आता, आपण ते देवाला दर्शन नाही घेतलं म्हटलं. याला म्हटलं आम्हाला खाली येणार नाही. याला म्हटलं ते देवाला दर्शन नाही घेतलं, आपण एक काम करू, आपण ढाकाला पाया पडून येऊ आणि मग परत लागू, आपली लाईन तर फिक्स आहे, तू रॅपल करून ये म्हटलं खाली. हा खाली आला, वर गेल्यानंतर पाया पडलो. आणि मग तिथं ते जेवण करत होते आणि तिथं ताट आहे. तेव्हा काय आपलं असं काय हे नसायचं. आणि तिथं भांडी आहेत म्हणजे वरती गुहेत गेल्यानंतर. मग मस्तपैकी आम्ही तिथं जेवलो, खाली आलो. नंतरला रेंज मिळाली, मग कळालं की अरे तुम्ही खालच्या पॅचला लागलायत. मग वरती, आणि मग आम्ही ते सगळं वाइंड अप केलं खालना. मग तासाभरात आम्ही वरती क्लाइंब करून परत खाली उतरलो. जो दिवसभराचा प्लॅन होता तो एका तासाचा. आणि त्यात याचे पीए शूज पण तिथे राहिले. आता त्यावेळेची म्हणजे ती मोठी हे होते की इन्व्हेस्टमेंट, म्हणजे पीए शूज घेणं म्हणजे ॲरल असंच नावाचा माणूस होता, त्यांनी हे इंट्रोड्यूस केले होते हे शूज. म्हणून त्याला पीए शॉर्ट फॉर्म मध्ये असं म्हटलं जातं. ते विमान सोल म्हणतो त्याला, कारण विमानाचे जे टायरचा जो सोल असतो, जो टायर असतो, जे मटेरियल असतं ते या शूज मध्ये वापरलं जातं. ग्रिप चांगले, ते दगडावरती त्याची ग्रिप चांगली मिळते त्याच्यासाठी. आणि मग तो अफोर्डेबल नव्हता त्यावेळेस माझ्यासाठी. आणि हा नवीनच, मी तर माझ्या सेकंड हँड घेतला होता कोणाकडनं तरी. तो सेकंड हँड घेऊन पण त्यावेळेस मी 2,500 रुपयाला घेतला होता. आय थिंक बरीच वर्ष आले होते, 10च्या आसपास. मग त्यावेळेस मी हे 15-16 वर्ष झाली. पण ते रॉक क्लाइम्बिंग आम्ही केलं तो वेगळाच किस्सा, की तो शूज राहिला हा वेगळाच किस्सा. तो वेगळा. पण आता गमती जमती भरपूर आहेत रॉक क्लाइम्बिंगच्या. जसं की संदीपने सांगितलं की बाबा आम्ही रूट चुकलो, मग पुन्हा एकदा रॉक क्लाइम्बिंग करायला सुरुवात केली. मोबाईलला नेटवर्क आलं, मग आम्ही पुण्यामध्ये फोन केला आणि डिटेल्स विचारले की बाबा असं आम्ही चुकलोय, तर एक्झॅक्टली रूट सुरू कुठून येतो. मग डिटेल्स मध्ये माहिती मिळाली की तुम्ही अशा पद्धतीने या रूटनी जा, तर तुम्हाला तिथं रूट सापडेल. तर मग पहिली खूण मिळाल्यानंतर मग आम्हाला कॉन्फिडन्स आला. मग बाकी तिकडे बोल्ट आणि बाकी जे काही प्लेसमेंट्स होत्या त्या रॉक मध्ये लावलेल्या, मग त्या मिळाल्या. आणि ते जे एकदा ती प्लेसमेंट मिळाली की ती चेन असते, ती लाईन मिळते आपल्याला, याच्यामध्ये दिसत जातं आपल्याला 10 फूट 12 फूट 15 फूट असं दिसत जातं. आता कसं फोटो किंवा तुम्हाला लोकेशन सगळं बघता येतं, पण तेव्हा तसं नव्हतं. तो एक किस्सा आहे. तर मग असं करत असताना की आम्ही 1.5 तासात रूट आमचं ओपन पण झाला. रूट आम्ही क्लाइंब करून पण टॉपलो होतो, जवळपास तासाभरातच वरती टॉपलो होतो. आणि अर्ध्या तासानंतर खरं तर दमलो होतं, मग संध्याकाळ पण झाली होती कारण चुकलो होतो. मग जेवणाची पण वेळ झाली होती. मग वरतून आम्ही खाली आल्यानंतर मग जवळपास अंधार पडला होता. अंधाराच्या आम्ही खाली आलो, मग तिकडून रिटर्न मग घरी आलो. तर विसापूरच्या क्लाइम्बिंगला पण असं आमचं दुसरं क्लाइम्ब विसापूरचं होतं. त्यावेळेस अजय, मी, अर्जुन, गौरव असे आम्ही होतो. आणि आमच्या संस्थेतले म्हणजे अनुभवी. आणि त्यावेळेस कसं असायचं की अनुभवी लोक सांगायचे की हा बाबा आता हे करायचंय ते करायचंय, आणि त्याच पद्धतीने वागायला लागायचं. आणि मग त्यावेळेस मी लीडला होतो आणि एका याच्यात हात घातल्यानंतर असं
फार सॉफ्ट असं लागलं. आणि नंतर मी आपलं त्या फ्लो मध्ये आपण असतो आणि त्या हाईटला गेल्यानंतरला आणि नंतरला बघितलं तर ते वेटोळ्या घातलेलं बघितलं. बापरे. आणि तिथनं जी म्हणजे जी पळा तो तोडणं असं नाही नाही. ना. त्याच्यामध्ये तो कारण की तुम्ही लीडला जेव्हा क्लाइंब करता, आता लीड क्लाइम्बिंग वेगळं, सेकंड रनर अप म्हणजे जे क्लाइंब होतं ते वेगळं वेगळं असतं, असतं. टॉप बिलिंगनी क्लाइम्बिंग वेगळं. तर हे सगळे प्रकार आहेत. आता खूप इन डिटेल आहे, त्याच्यामध्ये एक बरोबर. वेगळा पॉडकास्ट तयार होईल. बरोबर. पण ते करताना नंतरला मी मागे वळून बघितलं नाही, जे सुटलो की आपल्याला आता टॉपच घालायचं आहे. जेव्हा टॉपला गेलो मग हे रोप खाली पास केल्यानंतर त्यांना म्हटलं तिथे काय हे करू नका, पहिलं वर यात्रा तिथं हात घालून नाहीतर मोमो लागेल. असे पण किस्से आहेत म्हणजे पण त्यानं काय केलं नाही म्हणून. हो म्हणजे तो काय खरं. हा, म्हणजे पण आपण निसर्गात एक आहे की प्राणी आम्ही बघितलं की ते स्वतःहून आपल्याला कधी नाही. आपण जेव्हा म्हणजे आम्ही ड्युक्सला पण एक म्हणजे संस्थेचं आमचं एक वर्ष होतं त्यावेळेस हम्म. तिथे होतं आमच्यातला एक पकडणारा होता, स्नेक कॅचर होता. हम्म. तर त्याच्या आपण जेव्हा जातो जंगलात तेव्हा आपण त्यांच्या जागेवर येतो, बरोबर. ते आपल्या जागेवर येत नसतात, तेव्हा आपण अतिक्रमण करत असतो. तर आपण काळजी घेतली तर वन्य प्राणी तसं कधीच आमच्या म्हणजे आयुष्यात आम्हाला कधीच असं झालं नाही की प्राणी बघितले पण आम्हाला कधी त्रास- त्यांनी त्रास दिला असं नाहीये. हम्म. जेव्हा तुम्ही त्यांच्या कुठल्याही प्रकारचा अटॅक झाला किंवा बाईट झाला असं किंवा काहीच नाही. स्नेक्स बाईट वगैरे टचवूड आतापर्यंत असं नाहीये. कारण आपण निसर्गाची तशी काळजी घेतली किंवा बरोबर. त्यातलं झोपलं आणि ते व्हायब्रेशन्स किंवा ते निसर्ग पण तुमची काळजी घेतो, कुठं ना कुठं ती बरोबर. शक्ती असते तुमच्या मागे. बरोबर. बरोबर. सो हे पण जपलं पाहिजे, पाळलं पाहिजे. आणि कसं आहे माहितीये का की हा. त्यांचं म्हणजे आता आपण बघतो की आताचे पण जे हल्ले वगैरे होतात आपण त्यांच्यात अतिक्रमण खरंच चाललोय, लोक विसरत चालले. हम्म. आणि दुसरा पार्ट कसा आहे की त्यांची जगण्याची पद्धत एकदा आपल्याला समजली हम्म. आणि आपण जर त्यांना डिस्टर्ब नाही केले तर ते पण आपल्याला शक्यतो आपल्यावर कधी असं Attack प्रसंग करणार. होत अरे मग आता हे करता करता एक वेगळाच आता विषय तुमच्या म्हणजे याच्यात आला ऍक्च्युली की संभाजी उद्यानामध्ये तुम्ही किल्ले काहीतरी तयार करायला लागला दिवाळीला वगैरे हा, हा. मिनिएचर्स. तर हे ह्या सगळ्यातून हे कसं झालं? जस्ट कशा पद्धतीचे किल्ले तुम्ही काहीतरी वेगळे करता हे? पण आता त्यावेळेचा जर जुना काळ आठवला म्हणजे आपण मागे गेलो एक 15-20 वर्ष, तर पूर्वी आता तुलाही माहिती आहे म्हणजे वैभव की आपण पूर्वी दिवाळी आली की किल्ले, आता हे कोणी हो. पद्धत आणली मलाही माहित नाही पण माहिती खूप छान. पण दिवाळी म्हणजे हा म्हणजे ती आपली ऍक्टिव्हिटी म्हणजे दोन क्रिएटिव्हिटी. मिनिटं परत एंटर करतो. मेनली जसं संदीप जो म्हणतोय की दिवाळी तर वगैरे आलीच, जसं हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं दाते सरांचा किस्सा किंवा मग गड किल्ले फिरायला, मग तो जो टाइम पिरियड होता ना त्याच टाइम पिरियडला घराघरात किल्ले बनवण्याची ही पद्धत होतीच. बरोबर. आणि म्हणे ही दादा मंडळी आम्हाला किल्ले बनवून द्यायची घराच्या ओरंड्यात हा, बाहेर. हा, बरोबर. हे एक किल्ले बनवून द्यायचे आणि मग त्या किल्ल्याचा इतिहास जोपासला जायचा. मग किल्ला हा या किल्ल्यावर काय हा, बघण्यासारखं काय, इतिहास काय, हा, हा कुठल्या जिल्ह्यात आहे, हा. त्याचा भौगोलिक इतिहास काय, ओव्हरऑल सगळं. हम्म. मग हे तिथं जेव्हा सुरुवात झाली तोच विषय आता तोच आणि- म्हणजे संभाजी उद्यानात आम्ही जाण्यामागचं ते किल्ले बनवत होतो. किल्ला म्हणजे काय हा, आपल्यासाठी म्हणजे तेव्हा आपण वीट आणि माती. सगळ्यांकडं हा. जे बनवतात तर किल्ला काय कोणीच बघितलेला नव्हता पण म्हणजे- किल्ला असतो किल्ला सदृश आपण काहीतरी करतो आणि करतोय. शिवाजी महाराजांना आपल्याला बरोबर तिथे ठेवायचं आहे हे होतं. correct. आपण ती सुरुवात जेव्हा संभाजी उद्यानामध्ये जाण्यामागचा योग असा आला की जसं पुणे बदलत गेलं हा, आणि माती विटा ज्या जागेवर मिळायच्या सहज हा. ते रिसोर्सेस बंद झाले आपले. मग आता काय करायचं, तर मग असं एकाने सांगितलं अरे इथे काय ते संभाजी उद्यानामध्ये तिथे किल्ल्यांचं असतं, तुम्ही बनवू शकता, ते वीट माती देतात. हा. एवढंच कारण की वीट माती देतात आणि तुम्हाला पाहिजे तेवढी मिळेल. ते मिळते. हा आणि चांगली माती म्हणजे ती माती बघितली. आता अजयला ते म्हणजे त्याला बागेची आवड असायची तर तो बागेचं त्याला बऱ्यापैकी माहिती होती. तर तो म्हटला ती पोयटा माती असते. हा आता मला पोयटा बिटा काय नाही ह्याला माहिती, हा ती भारी माती असते, भारी म्हणजे त्यात चांगलं म्हणजे तडे पडत नाही. हा. मग बागेत एंट्री झाली आणि मग तिथं जे लोक परीक्षक म्हणून आले, मग तिथनं त्यांनी आमच्यात इंटरेस्ट अजून निर्माण केला आणि की किल्ला कसा बघायचा, किल्ला म्हणजे काय, तुम्ही गेलाय का, आम्ही बनवला त्यावेळेस. आणि मग ह्यांनी नावं दिली होती राजगड, तोरणा, सिंहगड. पहिला किल्ला आठवतोय बनवलेला? येस, संभाजी गार्डन मध्ये तेच सांगतोय. म्हणजे पहिला जो किल्ला आम्ही स्पर्धेत म्हणजे संभाजी गार्डन मध्ये जेव्हा स्पर्धा आयोजित झाली ती पहिली स्पर्धा होती. हो. पहिली स्पर्धा होती माहिती मला अजूनही आठवत आहे. 1997 किंवा 98 हा ढोबळ काळ होता तो. हा. 97-8. हं. तर आम्ही तोरणा किल्ला बनवला होता हा. आणि त्यावेळेस आम्हाला प्राइस पण मिळालं होतं. तोरणाचा ठरवला? तोरणा बनवण्यामागचा मला गेलो मी तुला होतो. सांगतो
गेलो होतो आणि दुसरा पार्ट एक तिथे छावा संघटनेचे पण लोक होते हा. आणि आमच्या डोक्यात तोरणा ठरलं होतं की आपण किल्ल्यावर जाऊन आलेलो आहे. आनंद पाळंद्यांचं पुस्तक पण त्यावेळेस मी घेतलं होतं आणि वाचन करत होतो त्याचं. मग म्हटलं हाच किल्ला बनवूया. पण त्यावेळेस सारखं आता जे गुगलवर आपण बघतो किंवा चारी व्ह्यू अँगल वगैरे असं काय नव्हतं. तर मग त्या आता कशा खुणा आपण जेवढं बघतो विजन दिसतं तेवढंच आपल्याला कळतं, पण किल्ला खालना कसा काय दिसतो काहीच नाही. मग हे छावा याच्यातले गेले होते, मग आम्ही बनवत होतो. त्या लोकांनी आता तिथं वेगवेगळे गट, ते ओपन गटामध्ये होते, त्यांनीही तोरणा घेतला होता, आमचाही चालूच होता तोरणा. आणि मग त्यांनी एक आम्हाला पहिली शाबासकी दिली, म्हणजे तो किल्ला बनवल्यानंतर, "आज तुम्ही गेलाय का त्या किल्ल्यावर वगैरे?" हा. हा म्हटलं गेलो होतो. मग त्यातनं हा मग छान बनवला तुम्ही, खूप म्हणजे छान. न कळत तर तुम्हाला असं जाणवलं का की अरे हा हुबेहूब किंवा बऱ्यापैकी आपण हा हे केलं? बऱ्यापैकी चाललोय. नाही, हुबेहूब किल्ला नव्हता, हा. त्याच्यात पण बऱ्याचशा चुका होत्या. हा. हा त्या तर होत्या, पण आमच्या लेवलला तोरणा त्या जाणवत होतं का? हा तोरणा जाणवला. दाखवून बघितलं म्हणजे हे केव्हा जाणवलं आम्हाला की ते त्या लोकांनी जेव्हा बोलले की अरे तुम्ही गेला का आणि तुम्ही बनवलं, छान बनवलं, म्हणजे आमच्या लेवलला जो बनवला त्यांनी होता ओळखलं का हा तोरण आहे? हा तो ओळखला त्यांनी. हा. आणि आणि नाही ना. हो Correct. आम्ही जे किल्ले बनवतो ते काय किल्ले असे हे नसतात ना, हो. गड किल्ल्यासारखं नसतं, काल्पनिक किल्ले. काल्पनिक किल्ले असतात. पण हा म्हणजे तोरणा बनवला आणि तोरणा तयार झाला, हे किती महत्वाचं आहे ना करेक्ट. ऍक्च्युली. आणि तो आनंद वेगळाच होता की अरे हा मग आपल्याला, आणि मग ते कुठे फर्स्ट टाइम तुम्ही म्हणजे थोडक्यात कसं की हे जे आहे की बाबा तोरणा किल्ला तयार करायचा किंवा कुठला तरी किल्ला तयार करणे, हे जे आहे हे आधी पण तुम्ही केलेलं होतं का कसं होतं? तिथे पहिला तो स्पर्धा ही जी होती ना, स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतला. नाही, स्पर्धा नाही, किल्ला आता तुम्ही घरी करायचा त्याच्या आधी, करेक्ट. बरोबर? म्हणजे आमच्यासारखेच तुम्ही किल्ले हो Correct. तसेच सेम किल्ला, हा किल्ला. हे माहितीतले किल्ले, राजगड, सिंहगड, नाही, नाही. तोरणा, शिवनेरी, हे बेसिक आपल्याला माहितीतले किल्ले जे होते. पण प्रतिकृती करायचा त्याच. नाही, घरापाशी आपण नाही. त्या नव्हतो करत. तेव्हा साधे आपले दिवाळीतला किल्ला म्हणजे काय, शिवाजी महाराज ठेवायचे, मावळे ठेवायचे. पोतं लावायचं, हा, बरं. माती लागायची, किल्ल्यातलं बेसिक माहिती काय असायचं की बाबा दगड विटा फुलं माती, लावायचं, हे लावायचं. हा. बुर्ज आली, तटबंदी आली, दरवाजा आला, त्याच्यात काय अजून डेकोरेटिव्ह गोष्टी आल्या. मग त्याच्यामध्ये काय आहे, किंवा आपण कारंजाचं एखादं सोडतो, बरोबर. एखादं शेती विहीर करायची, बनवतो, हे. तलावच बनवतो. तलाव म्हणजे परत त्या बोटी. हा सिंहगड माझा, हा किंवा हा राजगड, हा, असं. म्हणजे ती नावं पण नव्हती, म्हणजे त्यावेळेस असं म्हटलं तर नावं पण पण नाही, फक्त मग पण आता किल्ला. संभाजी उद्यानामध्ये हा एक तुम्हाला पॅटर्न हे झाला की तुम्हाला कुठल्या तरी किल्ल्याची प्रतिकृती करायची आहे. हा, कारण स्पर्धा होती. हा. आणि मग असं होतं की आज स्पर्धेत उतरायचं, मग काहीतरी स्पर्धेत competition. असेल, हा, म्हणजे त्याच्यामधलं स्पेसिफिक का तिथं हा. कळालं की जे ओपन मध्ये लोक किल्ल्यांमध्ये भाग घेतले होते त्यातले काही वर्षभर काम करणारे एक होते, तर तो एक ग्रुप होता, 2-3 जण असे होते की जे त्याच्यामध्ये किल्ले बनवायचे. आणि मग तेव्हा कळलं अरे हा पण किल्ला असतो का, हा पण किल्ला आहे, आणि मग असे किल्ले आहेत आणि हे बनवतायत. मग कुठेतरी ते असं स्ट्राईक झालं की नाही आता आपल्याला आपण म्हणजे पण अशा बनवायचं, पद्धतीनं त्यांनी बनवलंय. बनवले हा, म्हणजे हा. आपण पण तसंच काहीतरी कॉम्पिटिशन आहे तर बाबा आपला बनवलं पाहिजे. व्यवस्थित तसं करायला पाहिजे. प्रेझेंटेबल असायला पाहिजे. आणि मग कसं होत गेलं की मग ते तर बनवत गेलो, ते तर पहिलंच वर्ष होतं, पण मग त्याच्यात ना हळूहळू एकमेकांकडनं गोष्टी शिकत गेलो. हा. 2 गोष्टी त्याच्याकडनं काही शिकल्या, आमच्याकडनं काही त्यांनी गोष्टी शिकल्या. तर जसं मी म्हटलो की घराच्या पाशी जेव्हा आम्ही किल्ले बनवायला जेव्हा सुरुवात झाली, मग त्या गोष्टीची माहितीच होती की बाबा तटबंदी, बुर्ज, बरोबर, या सगळ्या बरोबर. गोष्टी माहिती होत्या. मग स्पर्धेत जसं भाग घेतलं, मग कंटिन्यू दरवर्षी आम्ही स्पर्धेत भाग घेत गेलो. आणि जसं मी म्हणालो की तोरणाला आम्हाला प्राइस पण मिळालं होतं. हा. आम्हाला 3रं प्राइस मिळालं होतं. हे आज आमच्याकडे सर्टिफिकेट आहे त्या बरोबर. गोष्टीचं. आणि आम्ही नुसते दोघे नव्हतो, बरं. आमच्या घराच्या आसपासची मंडळी होती, हा. एक 5-7 मुलं किंवा असं स्पर्धेत भाग घ्यायचं पण हा, हा, हा. असं सगळं. मग ते सांघिक काम होतं ते. बरोबर. पण तिथं जे पर्यवेक्षक मिळाले ना, म्हणजे त्यांनी जे आम्हाला, म्हणजे काय म्हणतात ते, कान टोचणं म्हणा किंवा एक क्युरियोसिटी आमच्यात जी निर्माण केली ना, तर त्याला खरंच, म्हणजे आता बेडेकर सर नाहीयेत पण ते फार आजही आठवतात, म्हणजे आणि ते जाणवतात. म्हणजे त्यांनी जे काही प्रश्न विचारले त्यावेळेस, म्हणजे परीक्षक कसे असावे, तर खरंच त्यांच्यासारखे आनंद पाळंदे सर झाले ते. त्यांनी आज डोंगर यात्रा जे पुस्तक लिहिलं किंवा तेवढे जे त्यांनी ट्रेक केलं, आज आम्हाला असं वाटतं की अरे चॅलेंजिंग येते, म्हणजे असं वाटतं सोपं अरे हे केलंय, पण जेव्हा करणं आहे तो वेगळं आहे. तर या लोकांनी आम्हाला जे प्रश्न विचारले आणि मग त्यातनं ती उत्सुकता, मग असं पण असतं का, मग हे पण असतं का, आणि मग त्याच्यातनं काय झालं की नुसताच किल्ला नाही बनला तर त्याचा इतिहास पण बघितला पाहिजे, तिथं काय गोष्टी घडल्या आहेत. आणि मग ते अजून आम्हाला
म्हणजे त्या ओढ निर्माण झाली थोड्या त्याची- परत वेगळ्या पद्धतीने. हा मग आता हे तोरणागड तयार केला. म्हणजे हे सायमल्टेनियसली चालू होतं आणि म्हणून मग क्लाइम्बिंग कडे पण आम्ही वळालो. हा. असं ते सगळ्या गोष्टी झाल्या मग त्याच्यामुळे. आता ही वेगळी आता सगळेजण किल्ले तयार करतात, हम्म. पण ही एक नजर आपल्याकडे वेगळी आहे हम्म. हे जाणीव कधी झाली? म्हणजे रिअलिस्टिक किल्ले मी बनवू शकतो हम्म. हे कधी हे झालं? म्हणजे हे अजूनही असं वाटत नाहीये की त्या लेवल पर्यंत आलोय, रिअलिस्टिक पर्यंत. लोक म्हणतात की बाबा तुमचे जे आहे प्रतिकृती की ती त्या जवळपास आहे, पण अजूनही असं म्हणजे प्रत्येक वेळी बनवल्यानंतर कलाकाराकडे ते असतंच की त्याला असं वाटतं नाही रे ह्याच्यात हे कमी राहिलं. म्हणजे आम्ही पण दोघांनी नाही, नाही, माझा बनवलं की- उद्देश काय आहे विचारणार की आता हा एक किल्ला आहे बरोबर, ह्याच्याबद्दल आपण पुढच्या पॉडकास्टला बघणार आहे डिटेलमध्ये. येस. पण हा जो किल्ला आहे मी जो बघतो इथं, हो तो दिवाळीचा किल्ला नाहीये. हो करेक्ट. ह्याच्यात हा म्हणजे असं म्हणू शकतो आपण की सर असली काय 60% किंवा 70% टुवर्ड्स रियालिटीकडे गेलोय आपण, जवळपास आपण किंवा 85% 85% पर्यंत. बरोबर. मग हे जे आहे हे ना, ही जी नजर असल्याशिवाय हम्म. हे जमणार नाहीये, कारण हे 3D मध्ये करताय तुम्ही, बरोबर. काढत नाहीये. करेक्ट. हा तेच आहे. आता याच्यातला हे कसं तुम्ही हे तो केलं? बागेमध्ये गेल्यानंतर जे काही अशी सगळी लोक बनवायची आणि मग त्यातनं कळालं की मग असे प्रश्न पडायला लागले की अरे हा किल्ला आहे म्हणजे आपण जातोय तर आता आपण ठीक आहे वरणा बघतोय आणि मग ती आवड निर्माण झाली. जसं म्हटलं की जास्त ट्रेक करणं, तर मग राजगडाकडे गेलो तर फक्त काय गडावरच प्रत्येक वेळी नाही, मग खालना पाली गावातनं कसा दिसतो रे, हा, मग आपण पलीकडे गेलो भुतोंडे खिंडीतनं तिकडनं राजगड कसा दिसतोय हा. आणि मग त्या नजरेतनं ती नजर घेऊन ते कुठेतरी साठवणं आपल्या ह्याच्यात हो, आणि obviously, किंवा फोटो काढणं हे आणि होत येऊन गेलं. तसं काढणं. ते करत गेलो. आणि त्यावेळेस नकाशे पण असे जेमतेम होते की असं मिळत नव्हते, म्हणजे पुस्तकातच ते मिळायचे हा, बरोबर. आणि ते काढायचे आणि त्याच्यावर ते आखायचे. आता गुगलमुळे खूप ऍडव्हान्स झालंय पण त्यावेळेस, आणि मग त्या स्केलमध्ये बसवायचं कारण की किल्ला कुठला दाखवायचा. आता राजगडचा पसारा खूप मोठा आहे, हम्म. मग त्याला कुठेतरी कट ऑफ करणं गरजेचं आहे. आणि मग हे त्याच्यातनं मग ती शिक्षण म्हणजे काय म्हणतो की Development. आपल्याला काय गेलं होत म्हणतो गेलं. की जिज्ञासा निर्माण झाली की माणूस त्याचा पण अभ्यास तुमच्या करायला लागतो. 5 जण जे काही सगळे येत होते तुमच्याबरोबर, हा. ते अजून एकत्र नाही, नसणार नाही, आहे. ते पहिल्याच वर्षी आले. पहिल्या वर्षी आले आहे. किंवा अजून दोघं तिघं जर तुमच्याबरोबर असतील ते. नाही पहिल्या जे काय होते ना स्पर्धेला आम्ही पहिल्या वर्षी जे उतरलो त्यानंतर बाकी दुसरं कोणी नाही आलं. हा. मग आम्ही तो आमच्या कंटिन्यू दोघांच्या इंटरेस्ट मध्ये तसा तो आला असा भाग होता तो. की तो नजर आहे, मला ते करता येतंय, करायचं. लोकांनी शाबासकी दिली आहे, त्याला दुसरा. शाबासकी म्हणजे तुम्हाला बक्षीस मिळाली याच्यापेक्षा वेगळी शाबासकी काय असू नव्हती शकत किंवा इन्स्पिरेशन. ह्याच्यामध्ये घरच्यांचं काय होतं? घरच्यांचं म्हणजे आता माझं म्हणायला गेलं तर घरच्यांचं असं काय नव्हतं. घरचे आपले त्यावेळेचे कसे असायचे म्हणजे सगळे ज्याच्या घरातले माझे काय हा कुठं चाललाय एकदा बाहेर गेलो हं, की विषय संपला बोला. की मग ते काही विचारणार नाही. म्हणजे आता आपण मुलांचं म्हणजे मी पण माझ्या मुलीची जास्त काळजी करतो, पण तो काळ पण तसा होता की लोक पण तशी होती मान होतो एक आणि सपोर्टिव्ह, सगळेजण असे हे हो, होते. supportive. म्हणजे आता मला अजूनही आठवतं ना की गडावर गेलो ना तर मला हरिश्चंद्रगडला आम्ही जायचो ना तर तिथली जी लोक होती की चहा प्यायला तुम्ही आमच्या घरात आले पाहिजे. म्हणजे त्यावरनं त्या लोकांचं हे चालायचं गावामध्ये की अरे भाकरी आता माझ्याकडे खायच्या हा. आणि आता गेलं तर तुम्हाला तिथं पाणी पण नाही देणार 5 ते रुपये, पैसे. 10 रुपये. नाही पूर्वी कमर्शियल अजिबातच नव्हतं. तर पूर्वी लोकांना फार आवड होती. मध्ये बरोबर. लोक भटकंती जी करायची किंवा गड किल्ल्यांवरती जेव्हा जायची ती अगदी तुरळक जायची, कमी बरोबर. बोटावरती बरोबर. मोजण्याची जायची. त्यामुळे पण मला की संस्थाही कमी होत्या, इंडिव्हिज्युअल लेवललाही लोक कमी जायची. मग तिथं गेल्यानंतर असे एक्सपिरियन्सेस यायचे की मग लोक आपुलकीने मायेने घरात बोलवायचे, या बाळा कसा आहे, दमला असेल, पहिलं पाणी घ्या. मग पहिलं ते पाणी प्यायला द्यायचे, मग पाणी पायावरती ओतायला पण द्यायचे. कारण त्यांना माहिती आहे रानावनात डोंगर दऱ्यांमध्ये फिरून आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय असतं की त्यांना हे माहिती असायचं की पाय तुमचे हे पोळलेले असतात, बोललेले असणार. गरम झालेले असतात. मग त्यांना पहिले थंड करण्यासाठी पाय पहिले धुवायला पहिलं वेगळं पाणी द्यायचे हो. आणि खाऊ पिऊ घालायचे, चहा पान करायचे, अगदी त्यांच्या वरांड्यात म्हणा घरात म्हणा राहायला द्यायचे. कधी कधी असं व्हायचं की एखादं पांघरुणी द्यायचे आणि ह्या लेवलची सेवा करायची. तेव्हा ते तुम्हाला टेन्शन नसायचं कोण हा, आहे. म्हणजे आता तुला म्हटलं ना की घरातलं पण ते ना आता बसनीच जायचं ना. म्हणजे आता प्रवासाला निघालोय तर आता आम्ही चाललोय या किल्ल्यावर एवढंच घरच्यांना सांगितलं, ठीक आहे मग कधी येणार,
हा 2 दिवसांनी. आता कसं त्यावेळेस एसटीनेच प्रवास असायचा, बरोबर. गाड्या नव्हत्या इंडिव्हिज्युअल अशा काही. मग बसमधनं जायचं. बसचं कसं माहितीये की आपल्याला गेलं की संध्याकाळची बस पकडली की रात्री ते तिथं मुक्कामाला, की दुसऱ्या दिवशी ट्रेक करून त्याच बसमध्ये रात्री आपण बसायचे की सकाळी मध्ये ती निघणार आणि मग आपण येणार. असं ठरलेलं असायचं ते, की त्याच वेळेस संध्याकाळी मिळाली आणि आपण संध्याकाळी पुण्यात आलो असं नसायचं. म्हणजे तुम्ही दिवसभर जो ट्रेक करायचा, मग रात्री खाली मुक्कामाला किंवा आयदर वरती मुक्काम करून मग पहाटे लवकर येऊन मग त्या एसटी मध्ये बसा आणि तीच एसटी आपल्याला रिटर्न आणणार. बरोबर. तो ड्रायव्हर पण तोच असणार. बरोबर. तर असं ते कुठेतरी ते हे झालेलं असायचं त्या लोकांशी इनडायरेक्टली. त्यामुळे ओळखी तो पण प्रवासात असायच्या. हा. आणि मग घरच्यांनाही सांगितलं असल्यामुळे तसा कधी असा प्रॉब्लेम बरोबर. आला नाही. किल्ले बनवा दिवाळी म्हटलं की घरचे आपले हा बाबा ही ऍक्टिव्हिटी आणि पोरं कुठे आहेत? बागेमध्ये. बरोबर. तर त्यामुळे तसा काही अडचण कधी मग आली आता नाही. पहिला तोरणा झाला, मग दुसरा आठवतोय? तोरणानंतर आपण आय थिंक राजगड केला आम्ही. ओके. राजगड केला करेक्ट. मला ते कसं डायमेन्शन किती असायचे? मोठे असायचे का? 10x10ची 10x10चे आम्हाला गाळे प्रत्येकाला दिलेले असायचे, अलोकेट केली जायची जागा. हा. आणि त्या जागेमध्ये पर्टिक्युलर तुम्हाला जे बनवता येईल तुमचा साईज डिपेंड करायचा. असं काय कुठं माइंडेटरी कंपल्शन असं नव्हतं की तुम्ही 5 फुटाचं बनवायचं का 8 फुटाचं बनवायचं का 1 फुटाचं बनवायचं, असं काही नव्हतं. तुम्ही तुमच्या लेवलला जे जसं जमेल तुम्हाला तसं किल्ला बनवा, असं प्रेझेंटेबल असं. आणि ते जसं सांगितलं तसं की सगळी आल्यानंतर प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्यासारखं असायचं. आणि मग ती जेव्हा आपल्याकडे वृत्ती राहते ना की याच्याकडनं मला काहीतरी शिकायला मिळतं, म्हणजे जसं म्हणतात की बंद घड्याळ पण 2 वेळा करेक्ट टाइम दाखवतो, तसं प्रत्येकाकडे काही ना काहीतरी असायचं. आणि त्यामुळे काय झालं की तो सगळे त्या याच्यामधली वेगवेगळ्या संस्थेमधली पण लोक त्यावेळेस तिथे किल्ले बनवायचे. बरोबर. आणि मग त्यांचे काही अनुभव, मग एकमेकांना मदत करणं पण असायचं. म्हणजे स्पर्धा तर होतीच, हा. पण ती एक मजा वेगळी होती की बाबा जेव्हा ते काम चालू आहे तर नाही ते असं नाही हे चुकलं हा तुझं, मग हा. हे चेंज करा. मग असंही असंही व्हायचं, व्हायचं. पण त्याच्यातनं पण शिकायला मिळालं. म्हणजे शिकवणारे खूप होते बरोबर. आणि मग ते शिकत गेलो आणि आपली आर्ट आम्ही शेअर करायचो लोकांना. आणि मग ते फाईननेस प्रत्येकामध्ये पण बदल घडत गेले तिथल्याही किल्ल्यांमध्ये. म्हणजे तुम्ही पूर्वीचे जर म्हणजे उद्यानात तुम्हाला फोटो मिळाले आणि आताचे, म्हणजे आमच्या एका संस्थेसाठी जेव्हा कार्यक्रम होता त्यावेळेस आम्ही मोठी प्रतिकृती उभी केली होती. त्यावेळेस आम्ही स्पर्धेत भाग नाही घेतला, पण ते प्रमोट करायची म्हणून आम्ही माउंटनची एव्हरेस्टचं आम्ही तिथं प्रतिकृती तयार केली होती बागेमध्ये. हम्म. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्हाला सर्वोत्कृष्ट एक प्राइज असायचं, म्हणजे एक गट असायचे हम्म. आणि ते गटामध्ये बक्षीस होतंच, प्लस सर्वोत्कृष्ट म्हणून पण असायचं. हम्म. आता त्या खुल्या गटामध्ये आम्ही घेतलं होतं. मग त्यावेळेस सांगितलं बाबा नाही ते संस्थेला तिकडे मदत लागणार आहे तर ते बक्षीस तुम्ही तिकडे करा. त्यावेळेस आम्ही मोठी प्रतिकृती एव्हरेस्टची तयार केली. हो. आणि मग तिथनं बाहेर पण लोक आता थोडक्यात म्हणजे असं कुठलीही आता तुम्ही प्रतिकृती तयार करू शकता, हा कॉन्फिडन्स कसं काय आला? तो याच्यातनंच आता जे मनापासून आपण एखादी गोष्ट केली, नाही, मग त्याच्यासाठी स्टडी काय करता? स्टडी करावा लागतो. स्टडी करावा कारण लागतो. मी काय विचारतोय की आता ठीक आहे, आता कोविड नंतर इंटरनेट सोपं झालं, हम्म. खूप स्वस्त झालं, जीपीएस आणि ह्यान त्यान सगळ्या गोष्टी झाल्या, गुगल मॅप आहे, डायरेक्ट आपण बघू शकतो. पण त्यावेळी आता ठीक आहे, एकदा तुम्ही तोरणा गेला होता जस्ट गेलं त्यामुळे तुम्ही बघितला, पण सगळ्या पूर्ण गावावर हिंडण नसणार ना, करेक्ट. एका ठिकाणीच गेलं असणार. मग त्यानंतर प्रत्येक किल्ला तयार करणं हम्म. हे आणि 3D करतोय त्यामुळे चहूबाजूला तो तसा दिसायला पाहिजे. हो. बरोबर. मग ह्याची स्टडी कशी केली तुम्ही? याच्यामध्ये तोच आहे की विषय म्हणजे तिथे जाणं. त्याच्यासाठी आम्हाला ट्रेक्स आम्ही जे करत होतो त्याचा फायदा खूप झाला. त्याच्यानंतरच्या भविष्यात आपण जसं मोठं होत जातो तर आपल्या पोटापाण्याचा पण उद्योग बघावा लागतो. मग याच्यात कमर्शियली काम करायला लागलो की स्वतःसाठी जाणं होतं. नंतरला मग कमर्शियली अँगलमध्ये आम्ही पूर्ण वेळ त्याच्यामध्ये आलो की काम करायला लागलो त्या ह्याच्यात. आणि मग त्याच्यात काय थोडक्यात होतं, किल्ले तयार केल्यानंतर असं मला जाणवलं की अरे ह्याला कमर्शियल अँगल आपण देऊ शकतो, कारण एवढ्या लेवलचं आपण हा. खरं तर करतोय. त्यावेळेस आमचा विचार नव्हता कमर्शियलचा किंवा असा रादर, म्हणजे तो प्रवासात असा घडला, म्हणजे काही घटना अशा घडल्या हा. की त्याच्यामधनं आम्ही जे किल्ले तिथे बनवत होतो बागेमध्ये, मग असं कळालं की आम्ही पण एक छोट्या गटातनं खुल्या गटापर्यंत आलो. मग दरवर्षी आपल्यालाच प्राइज मिळते. किती वर्ष केलं तसं तुम्ही? आता गेले आम्ही 15-16 वर्ष. 15-16 वर्ष दर दिवाळीला तुम्ही किल्ला बनवायचा. 15-16 जास्त झाले. जास्त. 20 वर्ष झाले. रिपीट कुठला केला का? नाही, रिपीटेड नाही केलेलं. रिपीटेड म्हणजे 20 वेगवेगळे केले. हा, म्हणजे कधी काय असं व्हायचं की
कधी कधी असं पण व्हायचं की 2-2 किल्ले पण बनवायचो. संदीप एक बनवायचा आणि मी एक बनवायचो. हो एक मग याच्या किल्ल्याचं थोडं काम करायचं, मी माझ्या किल्ल्याचं थोडं काम करायचं. असं करत करत का आता मग प्राइस पण मिळायला पाहिजे. बरोबर. मग हे प्राइस साठी पण आम्ही हे करायचो की बाबा नाही आपल्याला मग एक मग तुम्ही आता दिवाळी संपली की परत मग आता पुढच्या दिवाळीला कुठला किल्ला तयार करायचा हे डोक्यात असेल तुमच्या. हो हो. आता हे जाणं जे होतं ना त्याच्यामधनं, म्हणजे आता मी सांगितलं ना की एक अख्खा त्यांनी सांगितलं तसा अलंकुलंग मदनचा किल्ला बनवला होता. हं. आणि जेव्हा ओपन गटात आल्यानंतर खूप असे दिग्गज होते की जे काम करणारे. आता एक जण होते ते त्यांचं घराणं म्हणजे ते सगळं पीओपीचं काम करणारे, म्हणजे आर्ट वर्क मधले हा, बरोबर. त्यावेळेस थर्माकॉलची आर्ट वगैरे. त्यामुळे त्यांची जे आर्टिस्टिक असायचं त्यांना कोण चॅलेंज देणारं नव्हतं. हम्म. मग ते कुठेतरी आता ती स्पर्धा म्हटली की नाही का, अरे सगळेजण म्हणायचे की हेच पहिल्या नंबर घेतात खुल्यामध्ये. मग त्यावेळेस आम्ही काय केलं की प्रयोग केला की त्यावेळेस अलंकुलंग मदनचा जो किस्सा मी सांगितला की जायचा, आणि मग रॉक क्लाइम्बिंगची पण सुरुवात झाली. आणि मग ते डोक्यात ठेवलं की आपण हाच किल्ला यावर्षी बनवायचा. आणि त्यावेळेस आम्हाला सर्वोत्कृष्ट पहिलं मग आणि तयारी कशी केली? अख्ख्या ओव्हरऑल मध्ये सर्वोत्कृष्ट आणि ते किल्ल्यावर जाऊन आलो. म्हणजे प्रत्येक किल्ला बनवायच्या अगोदर त्या किल्ल्यावर जाणं हे गरजेचंच आहे. तो किल्ला ज्यावेळेस डोळ्यात बसायचा, म्हणजे जेव्हा आपण गडावर जातो तेव्हा तुम्ही जनरली बघत असतात, म्हणजे आता लोक जाता जाता अँगल बदलला, पण पूर्वी जी लोक जायची तर ते त्याचं डिटेलिंग करायचे. म्हणजे गोनीदांचं पण पुस्तक तुम्ही वाचलं तर तो फोटो त्यांच्यासाठी ते 36चा रोल तू मगाशी बोलला तेव्हा मला गोनीदांची आठवण झाली होती. कारण की ते म्हणायचे की ती फ्रेम आहे ना, म्हणजे ते आपल्याकडे एक मर्यादा पण पाहिजेत, आपल्याला माहिती पाहिजे. तर ते 36 फोटो किंवा त्यांचे जे फोटोज तुम्ही बघितले किल्ल्यांचे म्हणजे त्यांचे आहेत. ज्ञानप्रबोधिनीमध्ये लायब्ररी आहे तर तिथे पण माझ्या बघण्यात आले होते. तर ते जे अँगलने ते फोटो काढायचे किंवा तो अँगल ते सांगायचे की तो बघण्याचा दृष्टिकोन. तर किल्ले बघताना पण मी पण आत्ताही गेलो तर मला त्या रांगा किंवा त्याचं स्ट्रक्चर, त्याची जडणघडण, म्हणजे कुठे सुरुंग लावून फोडलेत, कुठं तटबंदी उभी केली, तर ते असं ते वेड असतं ना प्रत्येकाला. कुणाला झाडांचं वेड असतं, कुणाला पक्ष्यांचं, बरोबर. कुणाला कुठले ते दगड गोळा करायचं. तसं आम्हाला त्या रचना की बाबा या किल्ल्याची बांधणी कशी आहे, दरवाजे कसे आहेत. आता जसं मगाशी मी सांगितलं की बेडेकर सरांचं, तर ते जे स्वतः आर्किटेक्ट होते, इंजिनियर, आणि ते गड किल्ले बघायचे ज्या पद्धतीने, किंवा घाणेकर सर त्यांचा अप्रोच त्याच्यामधला किंवा त्या प्रत्येकाचा, आणि मग ते तसं बघण्याची सवय लागली. आणि मग तो किल्ला बनवताना आपल्याला तो दृष्टिकोन कसा आणता येईल, कारण की बागेत बनवण्यामागचं अजून एक कारण तिथनं डेव्हलप झालं होतं की काही संस्था ज्या जात होत्या त्यावेळेस, म्हणजे पुढचा आता हा खूप मोठा कालखंड आहे, त्याच्यामध्ये बरीच वर्ष गेलेली आहेत, पण पुढं ते जे डेव्हलप झालं तू म्हटलं कमर्शियल कडे कसं, तर असं ते जाणवायला लागलं की अरे सगळ्यांनाच किल्ले बघता येत नाहीत. मग आपण जे बनवतोय ते असं झालं पाहिजे की निदान तो बघून तो त्या किल्ल्यावर गेला ना तर त्याला असं वाटलं पाहिजे अरे हा किल्ला आपण बघितला, तिथं ती बनवली होती आणि आता गेलो बरोबर आहे असं. कारण की त्यावेळेस काय होतं, गुगल वगैरे असं काय नव्हतं ना, त्यामुळे आमचं असं डोक्यात काय चालायचं की अरे असं बनवू की जवळ निदान त्याच्या तो किल्ला असेल की बाबा ती रांग कशी आहे किंवा ती सोंड कुठनं गेलेली आहे, त्याच्यातल्या प्रमुख सोंगंडा कोणत्या, उपरांगा कोणत्या, तर बाबा ते निदान तेवढं दाखवलं तर ते गेले तर त्यांना पण असं वाटलं पाहिजे की नाही अरे ते बघितलं होता, त्यांनी बनवला होता तो किल्ला असं असं. त्यात ती सुरुवात तू जशी म्हटलास की आता कमर्शियल अँगल तुम्ही ठरवलं की आता आपण थोडस आता हे झालं, आपण संभाजी उद्यानमध्ये करतोय, बऱ्यापैकी लोक एवढे आता ऑब्व्हियसली एवढे वर्ष प्रत्येक वेळा मला पहिलं बक्षीस मिळतंय, याचा अर्थ आपल्यात ती कला आहे. आता त्याला कुठेतरी आपण समाजसेवापेक्षा किंवा एकपेक्षा कमर्शियल कुठेतरी देऊया असं कसं आलं. तो विचार असा आला की शिक्षण झालं, कम्प्लीट झालं, आता कामधंदे करणं गरजेचं आहे. आणि मग जेव्हा त्यावेळेस आम्ही जात होतो तर बाबा ह्याला वेळ द्यायला लागायचा, आठवडे 2 आठवडे. आणि मग लोक आम्हाला बाहेर पण बोलवायला लागले, कुठे स्पर्धा ते भाग घ्यायचे त्यांच्या घरापाशी, आमच्या इथे याल का बनवायला. तेव्हा नवीन नवीन फार वाटायचं छान की अरे आपल्याला बोलवत आहेत, आपण जाऊ त्यांच्याकडे बनवायला. आणि मग जायचो आम्ही. आणि मग काय तिथे किल्ला बनवायचं सगळं झालं, छान छान झालं, सगळं झालं, आम्ही यायचो आणि झालं, संपलं. मग आमच्यातले मी ज्यांना गुरु मानतो, ज्यांनी मला माती कामामध्ये बऱ्याच काही गोष्टी टेक्निक शिकवल्या, म्हणजे तर त्याने मला एकदा सांगितलं की अरे तू हे कर, पण लोक काय करतात, वापर करतात. तू तुझा वेळ, काम, धंदे पण गरजेचं आहे, आम्ही पण करायचो, पण काय होतं लोक तुमचा उपयोग करून घेत आहेत आणि ते स्पर्धेमध्ये भाग घेतात, पैसे कमवतात, कामधंदे आणि तुम्ही त्याचं काही आणि तुम्ही निदान असं करू नका. तुम्ही जो वेळ देताय त्याचे तुम्ही पैसे, तुम्हाला व्हॅल्यू ठेवा त्याची. आणि तो जर व्हॅल्यू देत असेल ना तर मग बनवा, नाहीतर नाही बनवलास
तर चांगलं राहील, तुम्हाला हे आत्ता कळणार नाही. मग ती आज्ञा मानली आणि मलाही मग वाटलं की नाही बरोबर आहे, आपण आपले सगळेच कामधंदे, कारण की ती वेळ आहे ना आम्हाला. बरोबर. मग ते असं व्हायचं की आम्ही काय दिवस बघायचो नाही, रात्र कला आहे ना आणि शेवटी असं- त्यामुळं ते त्याच्यामध्येच आम्ही हे होऊन जायचं. म्हणजे आम्ही पार सोलापूरला गेलेलो आहे, इकडे चिंचवडला, आणि आपले पदरचे खर्च करून, त्यांना काहीच नाही की बाबा ते कलर पण आम्ही आणायचो, म्हणजे खर्च आम्ही करायचो, पण बरोबर. त्यांना त्याचं हे कधीच असं. मग म्हटलं की नाही, आता आपण पैसे चार्ज केले पाहिजेत, आणि मग तिथनं सुरुवात झाली. मग त्याच्यानंतरला आम्हाला बऱ्याच ठिकाणी बोलवणं आलं. PNG गाडगे यांच्या बऱ्याचशा दालनामध्ये, सहकारनगरच्या पहिल्या दालना तिथे आम्हाला किल्ला बनवायला त्यांनी बोलवलं. मग अशा बऱ्याच ठिकाणावर एक मंडळ आहे इथे मंडईमध्ये, तिथल्या 2-3 मंडळांनी मग बोलवलं. मग दरवर्षी यांच्याकडे, मग त्यांना सांगितलं पुढच्या वर्षी तिकडे, असा तो म्हणजे दिवाळीला तुम्ही ते तसं हे करता. हा. जपूरजामध्ये पण काहीतरी हो. जपूरजामध्ये पण आम्हाला 3-4 वर्ष कंटिन्युअस केलं चालू. आणि अजूनही बोलवणंही येतं. पण कसं होतं की 4 ठिकाणावरनं बोलवणं आलं तर 4 ठिकाणाची फुलफिलमेंट आम्ही नाही करू शकत, बरोबर. रिक्वायरमेंट फुल नाही करू शकत. सर ओव्हरऑल ठिकठिकाणी जसं सांगायला गेलं तर की आपण डोंबिवलीमध्ये गणेश मंदिर म्हणून आहे, तर तिथे पण आपण रायगड हा किल्ला बनवलेला, आणि त्या किल्ल्याचं ओपनिंग करण्यासाठी उद्धव ठाकरे आले होते. मुख्यमंत्री त्यावेळेस. त्यावेळी मुख्यमंत्री होते आय थिंक. तर ते पण येऊन गेले होते. म्हणजे आपण या लेवलचे किल्ले बनवतो की असे साधे सुधे किल्ले नाही बनवतो, की ऍटलिस्ट आपण ॲज इट इज आणि अॅक्युरेट किल्ले बनवण्याचा आपण नक्की बरोबर. करतो. बरोबर. तर म्हणूनच आपल्याला मग त्या आवडीमध्ये असं वाटलं की म्हणजे हेच एन्करेजमेंट होतं की हा बाबा ते आपण बनवतो. आणि मी जसं तुला म्हटलं की लोकांचा तो पहिला बेस होता आमचा, की लोकांना तिथे जाता येत नाहीये, तर तो एक कळला पाहिजे. बरोबर. आणि मग बोलवणं जपूरजा झालं, किंवा आता प्रत्येक ठिकाणी, आता दरवर्षी दिवाळी तेवढा वेळ देणं शक्य होत नाही, आणि एका किल्ल्याला म्हणजे पैसे हा सेकंडरी पार्ट आहे, पहिला पार्ट आपली आर्ट आहे. बरोबर. आणि मग ते आर्ट आपल्याला व्यवस्थित न्याय द्यायचा आहे. मग आम्ही काम घेतलं तर एकच काम घेतो की बाबा एकदा ते फायनल केलं, मग दुसरं किती मोठ्या माणसाने बोलवलं तरी नाही, तो मान जो आम्हाला बोलवेल की तिथे एकदा कनेक्ट झालो की झालो, मग तेच काम करायचं. मग आता असंच करताना काही असे आठवण आहे का की कटू आठवणी, किंवा एखाद्या मला छान असं मिळत होतं आणि एखाद्या डोंगराच्या खालतीच मला तिथं त्याची प्रतिकृती तयार करायची होती, मला ते काम पण मिळालं होतं. अशी आहे एक आठवण आहे माझ्या. अशा बऱ्याचशा कटू आठवणी आहेत, नाही असं म्हणाल, पण त्यातल्या अशा जर का मेन आपल्याला जे आठवतात आणि जे माहिती कधी विसरू शकत नाही, तर अशा आठवणी आता एक आपल्याला समजू शकेल. हा, म्हणजे एक आठवण अशी आहे की शिवनेरीच्या पायथ्याला एक शिवसृष्टी तयार होणार होती, ओके. आणि आमच्याकडे ते काम आलं होतं. म्हणजे आता त्याच्यामध्ये A to B, B to C, D असं काहीतरी होतं. आणि मग त्या कामाची आम्हाला तयारी, म्हणजे ते खूप मोठं काम होतं. म्हणजे आपण म्हणतो ना की आमच्या तोंडापेक्षा तो घास आमच्यासाठी मोठा होता. पण एक प्रामाणिक प्रयत्न हा होता की जिथं महाराजांचं म्हणजे जन्मस्थान आहे, आणि तिथं ती शिवसृष्टी तयार होती, आणि तिथं आपल्याला ते 10 किल्ल्यांचं प्रोजेक्शन होतं, प्रपोजल होता, आणि मग तिथं तो आम्हाला ती प्रतिकृती सादर करायची होती. तर आता त्यातले जे होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला एक ते बनवून दाखवायला लागेल. आता आमचं काय स्वतःचं असं वर्कशॉप नव्हतं, किंवा आम्ही फुल टाइम याच्यातले हे नव्हतो, वर्कर्स नव्हतो. तर आम्ही आर्टिस्ट, किंवा आपण बनवतो आणि नेतो, आणि ती मोठी प्रतिकृती बनवायची होती. मग ते प्रतापगडची आम्ही घेतली होती की त्यांना दाखवण्यासाठी. मग त्यासाठी ते बनवण्यासाठी तो 15x15चा किल्ला होता, फूट, आणि मग त्याच्या बाजूने तो बेस वेगळा. आता हे सगळं करायचंय, मग त्याचं आपल्याला तो किल्ला बनवायचा आहे, मग त्यासाठी जागा आली, अशा सगळ्या गोष्टी, बराच खर्च आम्हाला होता त्याच्यासाठी. पण म्हटलं नाही, आपल्याला तिथं कायमस्वरूपी आपलं नाव राहणार, कारण की पैसा नसतो, कुठेतरी एक असतं ना की आपण काहीतरी केलंय त्याचं एक आर्टिस्ट म्हणून की पोच पावती, आणि लाईफ टाईम राहणार आहे ना, आपण नसल्यानंतर पण लोकांच्या स्मरणात राहणार आहे की अरे हे आर्ट बनवली कुणीतरी. आणि जसं तू म्हटलं की अरे हे खूप अप्रतिम आहे, म्हणजे तू जेव्हा एक काढशील तेव्हा कुणी बनवलं तर त्यावेळेस तू नक्कीच संदीपाने आले, म्हणजे तुमच्या आम्ही नसलो तरी पुढे ते राहणार आहे. तर ते तसं डोक्यात होतं, आणि मग ते काम आम्ही त्यांना दाखवायचं होतं. आणि मग त्यांना आम्ही सांगितलं असं, ते म्हटलं बघा तुम्ही दाखवा आणि मगच आम्ही तुम्हाला गॅरंटेड काम येणार. मी म्हटलं गॅरंटेड येणार असेल तर दाखवून. आता आम्ही छोटी रिप्लिका होती ती दाखवली होती, पण ते म्हटले छोटी नाही, आम्हाला त्याच साईजची तुम्ही बनवून द्या, आणि ती बाकीचं नाही मिळालं तरी ती आम्ही घेऊन जाऊ. या बेसवर असं त्यांनी आम्हाला कमिटमेंट दिली,
आम्ही म्हटलं ठीक आहे, आणि मग ते काम केलं. म्हणजे लिटरली सांगतो, ते पहिल्या मजल्यावर होतं. म्हणजे आज ते आमचं मंडळ होतं, मंडळाची आम्ही गच्चीची गॅलरी आहे त्याच्यावरती आम्ही ते मॉडेल बनवायला सुरुवात केली. बरं, मंडळाची परमिशन घेतली. बरं, बाकीच्या गोष्टी आहेत. बरं, आता परमिशन तर हा वेगळा भाग झाला. आता मटेरियल आलं, मटेरियलला पैसे आले, बरोबर. पैसे हे आम्हीच आमच्या खिशातले घातले. त्याच्या मागचे दिवस लागणारे जे गोष्टी होत्या किंवा ज्याच्या मागचे कष्ट होते. आता किल्ला साधा नव्हता की बाबा 1-2 फुटाचा वगैरे बनवायचा, असं नव्हतं. किल्ला हा 6x15 फुटाचा होता. बापरे, इतका प्रचंड मोठा किल्ला होता. आणि हाईटला तो 4 फुटाचा किल्ला होता. इतका मोठा. आणि तो किल्ला बनवत असताना आम्हाला 1.5 महिना लागला किल्ला बनवत. प्रतापगड हा होता. आता आणि कारण त्या प्रोसेस आहेत. मग पहिला तज्ञ होते. म्हणजे आता त्याच्यातलं जसं बोलला अजय, की तो किल्ल्यामध्ये तो बनवल्यानंतर त्याची डाय पण काढणं होतं, कारण की तो किल्ला त्यांना परत पाहिजे होता. म्हणून आम्ही त्याची पुढची प्रोसेस पण करणे, कारण की त्याची मग सिंगल डाय काढणं. आता लिटरली सांगतो की म्हणजे तिथे आम्हाला जी माती किंवा लागली, तर जवळजवळ आम्हाला तिथे 400 ते 500 टन पर्यंत टोटल मटेरियल लागलं. बापरे, 25-25 किलोची पोती असायची पीओपीची. शाडू आधावर वापरली ती, अशी 25-30 पोती बाहेरून, म्हणजे जवळजवळ 100-200 मीटरवरनं आणून ती पहिल्या मजल्यावर ती लोड करणं, परत नेणं. कारण की कसं आहे, आता हे आपल्यालाच करायचंय, परत माणसं आणा, पैसे द्या, बरोबर. असा खूप मोठा. त्यानंतर तो टेक्निशियन, कारण की ते आम्हाला त्याची डाय मोठी एवढ्या प्रमाणात आम्हाला काढणं शक्य नव्हतं. मग त्याच्यासाठी त्या लोकांना बोलवणं, असा तो खूप मोठा खर्चिक काम झालं. आणि शेवटी त्या लोकांनी सांगितलं त्यांना ते कामच नाही आलं. नाही, बेसिक त्याचं आणि काम नाही आलं. मेनली काय तो रिजेक्शन झालं. मग ते काय झालं की तो रिजेक्शन झालं, की त्यांना काम मिळालं नाही, म्हणून ते म्हटले की आम्ही ते मॉडेल काय बाबा म्हणजे ते आवडलंच नाही, असं त्यांनी ते फालतू टुकार कारण सांगितलं की बाबा तुमचं आम्हाला जे पाहिजे होतं त्यामध्ये बसलं नाही. मग आम्ही तो विषय बाबा हे काय नेणार नाहीयेत. मग ती डाय आम्ही काढली. म्हटलं आता ही डाय आपण ठेवू, आणि ह्या डायचा उपयोग आपण काय करू की जे मंडळ असतील, कारण की ती जो पीस निघणार आहे त्याचा जो लेंथ होती ती सांगितली जशी 15 बाय अशी, आणि अशी 10 फूट आणि 4 फूट अशी होती. 10 फूट होतं ते, 15 बाय 10. तर काय करायचं, तर आता हे काढलंय तर डाय ठेवायची, पण ते डाय ठेवणं असंच रोडवर साईड, आपली घरं तेवढी मोठी नाहीये किंवा ते तेवढी मोठी डाय आपल्या 1 BHK मध्ये ठेवणं पण शक्य नाही, कारण की वजनाने पण ती जड होती. मग तिथे रोडवर आम्ही 2-3 महिने ठेवली. मग विचार केला की कोणीतरी आपल्याला त्याच्यासाठी बाबा जे फायबरमध्ये आपण त्याचा पीस काढू आणि तो मंडळांना देऊ किंवा हे तुम्ही वापरा. बरोबर. कारण की आम्ही जर तो फायबरमध्ये काढून ठेवायचं म्हटलं तर तो परत तो पीस जो रेडी आहे तो ठेवणं आणि मेंटेन करणं शक्य नाही, किंवा त्याला जागा पाहिजे तेवढी. मग ते असं नाही हो करत. आम्ही बऱ्याच जणांना म्हटलं की बाकी तुम्ही खर्च देऊ नका, फक्त तुम्ही ते जे काढायचं मटेरियल फायबरचं तेवढाच खर्च करा. त्याला काय एक 60-70 हजार रुपये खर्च येतो, तेवढा करा आणि तो तुम्ही पीस तुमच्याकडे ठेवा. आणि आम्हाला जेव्हा कुठे काम भविष्यात लागलं तर आम्ही त्याची एक रिप्लिका बनवू, तो तुम्हालाच राहू द्या. कारण की ते बनवलेलं आहे, वाया नको जायला. संपर्क बऱ्याच जणांना केला पण ते काय झालं नाही, आणि शेवटी ती डाय आम्हाला ती काय 1 कास्ट केलेली होती, त्यामुळे ती नंतर मातीमोल झाली. मग तो असा एक कटू अनुभव आला. नाही, नुसतं तो अनुभव तर आलाच, पण त्याच्या मागच्या पण गोष्टी, शिक्षण तर अनुभवाचं शिकतो आपण माणूस. आणि कुठं काय तरी याचं पहिलं म्हणणं होतं की आपण पहिले बेसिक तरी पैसे घ्यावेत, की ऍडव्हान्स काहीतरी घ्यावा, जे मटेरियलला जे लागणाऱ्या गोष्टी आहेत. बाकी आम्हाला आमच्या कामाचे पैसे नको, आम्हाला मटेरियलला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत. आमचं आणखी एक मी आवर्जून नाव घेईल, प्रवीण मोहिते म्हणून. तो आमचा गुरु म्हटलं तरी चालेल, या किल्ल्या तोच म्हणजे गुरुच असं म्हणता येईल. तर त्यांनी किल्ल्यांच्या टेक्निक्स मधल्या काही गोष्टी होत्या, त्या गोष्टी शिकवल्या आम्हाला. असं नाही की पूर्णपणे आम्हाला बेसिक तर सगळंच येत होतं, पण बाकीच्या काय लागणाऱ्या गोष्टी टेक्निक ह्या तो शिकवतो. त्याने आम्हाला मागे जसं विचारलंच ना की कलाकार म्हणून तुम्हाला कधी कळलं की तुम्ही आर्टिस्ट म्हणून, तर त्याच्या मागचं कारण तो होता, कारण की त्याची जी नजर होती त्यांनी ते वापरलेले शब्द होते की यार मी एवढी वर्ष काम करतो त्याच्यामध्ये, पण तुम्ही जे बनवता रांगा डोंगर, कारण की तो त्यांच्या सरांसाठी त्यांच्या मुलासाठी किल्ले स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा, आणि तो आर्टिस्ट होता आणि तो ते किल्ला बनवायचा, पण तो आम्हालाही बघायचा. आणि त्यांनी ते त्यावेळेस सांगितलं की ती जे आहे ना ते म्हटलं हे असंच नाही, म्हटलं ते तुम्हाला
जे आलेलं आहे ना ते हा. तुमच्याकडे गॉड गिफ्टेड आहे. हा ते गॉड गिफ्ट हा असं म्हणता आणि येईल. मग त्यांनी त्याच्यामधले बारकावे मातीमधले नाही का, आता शेवटी प्रत्येक गोष्ट जसं मी तुला म्हटलं क्लाइम्बिंग करायचं तर त्याचे बारकावे शिकावे लागतात, तसंच याच्यामध्ये पण आम्ही मग ते बारकावे त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली की कलर कसे असतात, कलर कॉम्बिनेशन आहे आम्हाला अजिबात माहित नसतं की बघ कसं सेट करायचं, साचे कसे मारायचे, तर या गोष्टींसाठी त्याने आम्हाला फार मदत केली त्याच्यामध्ये. हे तेच आहे, म्हणजे पॉडकास्ट करायचा आहे तर पॉडकास्ट नुसता असं बोलणं नाहीये, तर बाकीच्या पण गोष्टी आल्या. तसंच बरोबर हे नुसतं डोंगर तयार करणं नाहीये, कलरिंग आलं, रिअलिस्टिक कसं ते हा. करता येईल. प्रॅक्टिकली आपल्याकडे ते आहे, पण बाकीचा पण जो त्याच्यामध्ये उतरवायचा आहे तर बरोबर. त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी पण शिकणं आहे. आणि मग ते बरोबर. शिकत तेच म्हटलं ना की ही जर्नीच खूप मोठी होती. बरोबर. आणि मग तेच आहे ना, त्याच्यामध्ये पण तो प्रोजेक्ट करताना तो पण होता त्याच्यामध्ये, कारण की वरच्या डाय वगैरे काढणं. आणि तेच म्हटलं की ते कुठेतरी अशी ती खंत पण राहते की अरे ठीक आहे आपलं आपण बेअर करतो नुकसान, हम्म. पण काही लोकांच्या त्याच्यावर हे होत्या की आपण त्यांना बोलवलं ज्यांच्यासाठी आपण म्हणजे काही करू शकलो नाही, तर ते असं कुठेतरी ते पण मग राहतं. आता पुढचं मग तुम्ही त्याच्यानंतरचं काय शिकला किंवा काय मेनली हे शिकलो की ऍडव्हान्स घेणं Advance पहिला. मटेरियलचं तुम्ही कॉस्ट. हा पहिले आता मटेरियल नाही, आता फुल फ्लेज म्हणजे जे काय असेल ते बाबा ऍडव्हान्स द्या पूर्णपणे जे काय असेल ते. ऍटलीस्ट 50 नाही आम्ही 80% पहिले घेतो, तर बाबा पुढे आपण काम करू. त्याचे नाहीतर अजिबात काम करा, कारण हे अशी एक्सपिरियन्स आले बघू नंतर करू देतो आता. मग ते आपलेच पैसे आपल्याला ते लाज वाटल्यासारखं होतं की मग 10 वेळा मागत बसायचे. असे काही पैसे सोडले बरोबर. नको दादा पैसे दिले, पण परत आपण अशा लोकांचं काम परत नाही केलेलं आहे. अशी ही गोष्टी आहे. बरोबर. आणि मग ते करत आता काम गेलो. आणि त्याच्यानंतर आता पुढे म्हटलं की नाही, तो एक आपण आता तो कमर्शियली जे काम करतोय त्याच्यामधलं तर तो पार्ट झालाच. आता हे जे तुला म्हटलं की पुढे आपलं जे मग आता तेच याच्याकडे आहे की आलं आता- की स्वतःच आपण करायचं. आता म्हणजे म्हणजे एवढ्या याच्यामध्ये आता ओव्हरऑल मला जाणवतंय कमर्शियल अँगल ठेवला, आपली कला आपण म्हणजे हे करायचा प्रयत्न करतोय, मार्केटिंग करायचा प्रयत्न करतोय, झपूर्झा वगैरे किंवा बाकीचे पीएनजी वगैरे आपल्याला त्याचा सपोर्ट देत आहेत. पण कुठंतरी हे आहे की मनामध्ये तुमच्या की प्रामाणिकपणे की जे किल्ले बाहेर जे आता लोक पाहायला लागले किंवा आम्ही जे बघितलेले किल्ले आहेत ते लोकांना माहिती असायला पाहिजे. नक्की त्यासाठी मिनिएचर्स त्याचे तयार करणं गरजेचं आहे. हो. मग आता तुम्हाला कसं वाटतंय की बाबा आपल्याला शिवसृष्टी वगैरे वेगवेगळ्या, आता थोडक्यात कसं की आता गव्हर्नमेंटचे पण बरेच प्रकल्प चालले तिथं आंबेगावमध्ये शिवसृष्टी तयार झाली आहे, कशी सगळीकडे शिवसृष्टी तयार नाहीयेत, बरोबर. तर तुमचा हातभार याच्याबद्दल लागू शकतो का? नक्कीच लागू शकतो. त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं, कारण की तो पण जो प्रोजेक्ट होता ना तो त्याच माध्यमातून आला होता की त्यांना त्या 10 बनवायचे होते तिकडे. आता ते झालेत की नाही माहित नाही, पण तेच सांगितलं ना की परत हीच आहे की ती जी शासकीय यंत्रणा आणि त्या ज्या गोष्टी आहेत आता त्यापर्यंत आम्ही नाही. आता आम्ही आजपर्यंत जे कमर्शियल काम केलं त्याच्यामध्ये पण आम्ही कुणाकडे गेलो नाही, कारण की लोकांना माहिती हे करतात, लोक आमच्यापर्यंत पोहोचली आणि मग ते आम्ही त्यातनं करत गेलो. त्याच्यामध्ये आतापर्यंतचा प्रवास असा आहे की आम्ही स्वतःहून कुणाकडे असं जावं लागलं नाही की अरे बाबा मला किल्ल्याचं काम मिळेल का, किंवा आजपर्यंत असं नाही. पहिलं रादर 2-3 जण रांगेत असतात, त्यातलं आम्ही एकच काम घेतो की यावर्षी बाबा हा तुमचं करतो. आणि दिवाळीतच लोकांचा इंटरेस्ट त्यावेळेस तो असतो. आणि आता या शिवसृष्टीची जी कामं चालू आहेत, नक्कीच असं काही ठिकाणी आता गेल्यानंतर असं बघतो तेव्हा असं जाणवतं की अरे याला अजून आपण चांगल्या पद्धतीने, कारण की ती आत्मीयता आहे न्याय द्यायचा आणि प्रयत्न तेवढं नॉलेज आहे, तेवढं वर्क एक्सपिरियन्स आहे तुमचा. बरोबर. म्हणजे थोडक्यात कसं आहे की तसं असं झालं की बाबा युनेस्को मधले जे किल्ले आहेत असे 12 किल्ले हे तुम्ही सगळे तयार करू शकता. हो नक्कीच. म्हणजे आता तो कुठलेही किल्ले तयार करू शकतो तुम्ही. आपण पाकिस्तानातला पण किल्ला बनवू शकतो. हे अटक किल्ला आहे अटक पाकिस्तानात. किल्ला. हे शिवाजी महाराज अटकेपर्यंत गेले होते, बरोबर. तर तो किल्ला पण आपण बनवलेला आहे. हो. तर आपल्याला आणि त्याच्यावरती आम्ही तर कधी गेलेलो नाही, आपण कधी पाकिस्तानमध्ये आपण जाऊ नाही शकत. आता जे टेक्नॉलॉजी आणि याच्यामुळे शक्य आहे की बाबा आपल्याला तो हे करता येऊ शकतो. आणि तू जसं म्हटलं की 12 किल्ले युनेस्को मध्ये, आता तोच विषय घेणार होतो की ही जी रिप्लिका बनवली हे 2 वर्षापूर्वी आम्ही काम चालू केलं होतं. बऱ्याच संस्थांचं बरीच वर्ष पाठपुरावा चालू होता की महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक मान्यता मिळाली पाहिजे. जसं आपण म्हणतो की बाबा ताजमहल, आता ताजमहलाचा काय इतिहास आहे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचं एवढं का मोठं झालं की ते 8वं आश्चर्य म्हणून त्याला हे केलं. त्याच्यापेक्षा कितीतरी छान आपला इतिहास आहे, किल्ल्यांचा इतिहास आहे. आज भारतात आपण बघितला तर महाराजांचं काय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी काय केलं अजूनही म्हणजे आपण त्याचं हे करू शकत नाही. मग
तो किल्ला बनवायचा आमच्या डोक्यात होतं की युनेस्को मध्ये या किल्ल्यांना स्थान मिळावं, म्हणून 2 वर्षापूर्वी आम्ही या रिप्लिकेचं काम चालू केलं होतं. ओके. आणि म्हणजे आता तेच आहे की बाबा मेन 6x10 किंवा 10x15 किल्ले बनवलेत आपण. शिवसृष्टी बनवली, शिवसृष्टीसाठी असे किल्ले आपल्याला लागू शकतात, त्यामुळे त्या लेवलचे आपण किल्ले बनवू शकतो हे आपल्याला आहे. पण एक तुम्हाला ऊर्जा एक वेगळी मिळतीये की जसं ताजमहल घरात असतो तसा किल्ला का असू नये. हे आहे ते. तर ह्यासाठी म्हणून तुम्ही शिवास्तू म्हणून एक नवीन संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून तुम्ही या गोष्टी करणार आहे. हो, तर हे आपण पुढच्या पॉडकास्टला घेणार आहे, नक्की नक्की Yes. नक्की डिटेलमध्ये डिस्कशन करू. नक्की नक्की नक्की. तर आतापर्यंत खूप मस्त अशा गप्पा झाल्या. तर खरंच पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.